करते, पण काय होतं माहितीये, एवढा मोठा डेटा असतो ना, तो एक एक व्हिडिओ 8-8, 9-9 जीबीचा आहे. तर तो आपण हार्ड डिस्क मध्ये ठेवलेला असतो, तो काढून इथे अपलोड करतो, त्याच्यामुळे थोडासा ना लेट होतं. पण मी हेच ट्राय करते की आपण लवकरात लवकर आपले व्हिडिओ सगळे युट्यूब वरती टाकावेत. हा चालेल, कारण मला निदान दुसरा अध्याय जरी मिळाला तरी. चला, सगळे आले असतील. ओके ओके काकी, काही हरकत नाही. आणि मी तुम्हाला हवं तर ना पीपीटी पाठवते, जे श्लोक होते ना त्याची पीपीटी पण पाठवते. जर उच्चारणाला काही त्रास होत असेल ना तर त्याची पीपीटी पाठवून ठेवते ना. चला, सगळेजण आले असतील तर आपण सुरुवात करूया. सगळ्यांनी जिथे आहोत तिथे. मी तर आज ऑफिसमध्येच आहे, त्यामुळे सगळ्यांनी जिथे आहोत तिथून छानपैकी भजन करूया. होत असेल तर हाताने टाळी, मुखाने नाम. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. एक मिनिट, मी स्क्रीन शेअर होत नाहीये, एकच मिनिट. चालेल, ठीक आहे, बोलूया आपण. परमिशन्स, रेकॉर्ड द कम्प्युटर, द कॅप्शन्स, द रिक्वेस्ट टू होल्ड स्टार्ट द क्लाउड रेकॉर्डिंग. विजय, तुम्ही आहात का? हॅलो हॅलो विजय, स्क्रीन शेअर करायचं पण एक हे असेल ते तुम्ही ओके करा जरा, रिक्वेस्ट. विजय, तुम्ही आहात? हॅलो. येस, ऐकतोय मी. हां, मग ते हे आहे ना रिक्वेस्ट स्क्रीन शेअर करण्याची, तुम्ही होस्ट झालाय का? अच्छा, एक सेकंड, मी मीटिंग लेफ्ट केली तर चालेल का लगेच? एकदा करा, बघू, ट्राय करा. ओके. हां. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुन्देन्दु तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रांवृता, या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युतशङ्करा प्रभृतिभिः देवी सदा वन्दिता. सा मा पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहाम्. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. माधुर्यरसकल्लोळां शिवशैत्येकरूपिणीम्, अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेशनन्दिनी. नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दाय तपत्रनेत्र, येन त्वया भारततैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमया प्रदीपः. ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं, व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम्, अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम्, अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्. नमितो योगी थोर विरागी तत्त्वज्ञानी संत,
तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. आता आपण सुरुवात करूया. आपले सगळ्यात पहिल्यांदा अध्यायांचं पुन्हा एकदा रिव्हिजन होतंय. पहिला अध्याय अर्जुन विषाद योग, दुसरा अध्याय सांख्य योग, तिसरा अध्याय कर्मयोग, चौथा अध्याय ज्ञान कर्म संन्यास योग, आपला 5वा अध्याय चालू आहे कर्म संन्यास योग, 6वा अध्याय आत्मसंयम योग किंवा आत्मसंयमन योग, 7वा अध्याय ज्ञान विज्ञान योग, 8वा अध्याय अक्षर ब्रह्म योग, 9वा अध्याय राजविद्या राजगुह्य योग, 10वा अध्याय विभूती योग, 11वा अध्याय रूपदर्शन योग, 12वा अध्याय भक्ती योग, 13वा अध्याय क्षेत्रज्ञ विभाग योग, 14वा अध्याय गुणत्रय विभाग योग, 15वा अध्याय पुरुषोत्तम योग. याच्यामध्ये जसं आपलं आधी ठरलेलं आहे तसं अध्यायांची नावं बायहाट करण्याची गरज नाही आहे. तुम्ही ऑब्झर्व केलं असेल जसं आपण पुढे पुढे चाललोय त्या अध्यायाचं आपण डीपली जसं बघतोय कन्सेप्ट तसं आपल्याला अध्यायांची नावं आपोआप पाठ होत आहेत, कारण त्या नावामध्येच त्याचं सार आहे अध्यायाचं. ठीक आहे, त्याच्यामुळे पाठ करायच्या भानगडीत नको पडायला. जस्ट एक रिव्हिजन म्हणून मी हे करते की आपल्याला माहिती असावं. अध्याय क्रमांक 5 आपला चालू आहे कर्मसन्यास योग. आणि बऱ्यापैकी आपल्या सेशनमध्ये आता बरीचशी लोक आहेत जी सुरुवातीपासून आपल्याबरोबर जुडलेली नाही आहेत, त्याच्यामुळे त्यांना समजावं आपण जे काही सुरुवातीला बोललोय त्याच्यासाठी मध्ये मध्ये आपण जे सगळं पुन्हा एकदा ते बोलण्याचा त्याचा उच्चारण करण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यानंतर आजच्या सेशनला सुरुवात करूया. पण आजच्या सेशनची सुरुवात आपण बोलण्यापासून नाही तर आपल्या श्लोकांपासूनच करणार आहोत. श्लोक अत्यंत साधे आहेत, अत्यंत सोपे आहेत, कारण गेलं सेशन अटेंड केल्यानंतर ज्यांनी 8-9 श्लोक बघितला त्यांना आता पुढचं काहीच अवघड जाणार नाही. आणि मला असं वाटतं की इथून पुढे वाचायला काही अवघड जाईल असं वाटत नाही आहे, कारण बऱ्यापैकी आता रिव्हिजन झालेली आहे. ठीक आहे, तर अत्यंत सोपे आहेत उच्चार, काही त्याच्यामध्ये अवघड नाही आहे. आपला श्लोक क्रमांक 10 पर्यंत झाले. श्लोक क्रमांक 11 पासून सुरू करतोय. आणि पुन्हा एकदा मी सांगते तुम्हाला की हे जे काही मी बोलतेय त्या गोष्टी त्या कन्सेप्ट मनामध्ये पूर्ण रुजवून घ्या. येते का लक्षात लक्ष्मण दादा? पूर्णपणे मनामध्ये रुजवून घ्या. त्याचा बॅकग्राऊंड जेव्हा क्लिअर होईल ना तेव्हा आपल्याला श्लोकांचे अर्थ कळतील. कसं आहे माहितीये, आपण म्हणतो की ज्याच्याबरोबर गीता आहे त्याच्याबरोबर कृष्ण आहे, ज्याच्याबरोबर गीता आहे त्याच्याबरोबर कृष्ण आहे. म्हणजे याचा अर्थ असा नाही आहे की ज्याच्याबरोबर गीतेची प्रत आहे त्याच्याबरोबर कृष्ण आहे, किंवा ज्याच्याकडे गीतेचे श्लोक ज्याचे पाठ आहेत. अनेको तुम्हाला लोक मिळतील ज्यांचे गीतेचे श्लोक तोंड पाठ आहे, पण गीतेचे श्लोक पाठ असून फायदा नाही आहे. कृष्ण जे काही आपल्याला सांगू इच्छितोय ते आपल्याला कितपत समजलंय हे समजलं असेल तरच त्या गीतेतला कृष्ण आपल्याबरोबर आहे असं म्हणता येईल. म्हणून त्याच्याकडे आपण मूळ त्याचा अर्थ काय आहे, त्याचा गाभा काय, त्याचं तत्व काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करतो. तर जो मी बॅकग्राऊंड क्रिएट करते, जसं गेल्या वेळेस आपण शरीर आणि मन, आपलं मन हेच कसं शरीर आहे हे सांगण्याचा प्रयत्न जसा आपण केला त्याच पार्श्वभूमीवरती पुढचे सगळे श्लोक आहेत. नीट लक्षात घ्या. जर तुम्ही केलं ना तर ह्या गोष्टी तुमच्या सुद्धा लक्षात येतील. कारण चिंतन म्हणजे असं मी काही वेगळं चिंतन करते अशातला भाग नाहीये. चिंतन म्हणजे ते सगळं इथूनच येते, जे काही आपले अनुभव आहेत, जे काही वाचतोय त्यातूनच येते. श्लोक क्रमांक 11 मी वाचून दाखवते, मग माझ्या मागून बोला. कायेन मनसा बुद्ध्या कैवलैर इंद्रियैरपी. ओके, क्लिअर आहे? स्क्रीन दिसत नाहीये? बरं, परत एकदा शेअर कर. अच्छा, ओके. हा, आता दिसतोय? अजून नाही दिसत आहे? युअर स्क्रीन इज स्टील लोडिंग. माझ्या इथे इंटरनेटमुळे माझी स्क्रीन अजूनही लोड होतीये, पण चिंता नसावी, आपल्याकडे भरपूर काही ऑप्शन्स आहेत. श्लोक क्रमांक 11 चालू आहे. तुमच्या सगळ्यांकडे गीता आणि ज्ञानेश्वरीची प्रत आहे? आली ना स्क्रीन? ओके, ठीक आहे. कायेन मनसा बुद्ध्या केवलैर इंद्रियैरपी. वरती उकल करून संधी विग्रह करून लिहिलेलं आहे केवलैर इंद्रियैरपी. र अर्धा लिहिलाय कारण त्याची पहिली वेलांटी म्हणजे इंद्रियाचा ई आहे. ठीक आहे.
योगिनः कर्म कुर्वन्ति. योगिनः नंतरचा जो विसर्ग आहे तो अर्धा बोलायचा कारण पुढे क आहे. क ख प आणि फ असेल तर तो विसर्ग आपला अर्धा बोलला जातो. जर विसर्गाच्या पुढे क ख आणि प आणि फ असेल तर. योगिनः कर्म कुर्वन्ति संगं त्यक्त्वात्मशुद्धये. संगं त्यक्त्वात्मशुद्धये. इज इट क्लिअर? ओके. आता माझ्या मागून बोला, मी एक एक चरण बोलते आणि सगळ्यांनी लिथार्जिकली प्लीज असं टंगळमंगळ करत बसू नका. सगळ्यांनी मस्त बसा. हो, गीता समजून घ्यायला आपण बसलोय. लोक तिकडे असं एवढे मैलानुमैल चालतायत पांडुरंगाच्या भेटीला. तो पांडुरंग इथे बसलाय त्याच्या भेटीला आपण निदान ताठ नाही का व्यवस्थित बसू शकत? सो प्लीज इट्स अ रिक्वेस्ट. ओके, माझ्या मागून बोला. कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिंद्रियैरपि. बोला. योगिनः कर्म कुर्वन्ति संगं त्यक्त्वात्मशुद्धये. संगं त्यक्त्वात्मशुद्धये. व्हेरी गुड. याचा अर्थ असा आहे कर्मयोगी ममत्व बुद्धी सोडून. आवाज येत नाही ताई. आवाज येत नाही. अच्छा, आवाज कट होतोय. क्लिअर नाही येते तुमचा आवाज. अच्छा, ऑफिसमध्ये असून फुल वायफाय रेंज मध्ये असून पण असं व्हावं. अच्छा, आता मी माझ्या दुसऱ्या डिव्हाइसवरून ऑनलाईन जाते. ठीक आहे. त्याच्यामध्ये मी माझं हे नाही ऑन करत आहे, कॅमेरा ऑन नाही करत आहे, फक्त माझा आवाज येईल. ओके. इथून मी म्यूट करते स्वतःला. आता माझा आवाज क्लिअर येतोय दुसऱ्या डिव्हाइसवरून? येस ऑर नो? आवाज क्लिअर येतोय? ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढच्या श्लोकाकडे. या श्लोकाचा अर्थ असा आहे की कर्मयोगी ममत्व बुद्धी सोडून केवळ अंतःकरणाच्या शुद्धीसाठी इंद्रिये मन कर्मयोगी ममत्व बुद्धी सोडून केवळ अंतःकरणाच्या शुद्धीसाठी इंद्रिये मन बुद्धी शरीर यांच्याद्वारे आसक्ती सोडून कर्म करतात. याचा अर्थ जसं आपण गेल्या वेळेस पाहिलं होतं की ज्या वेळेस आपल्या लक्षात येतं की आपलं मन म्हणजे शरीर आहे हे कळाल्यानंतर कर्मयोगी काय करतो, योगी काय करतो, सोडून देतो सगळं. हे शरीरात तुझं जे चाललंय ते चालू दे, आता मी पुढे जातो, मी कुठे, मी आत्मस्थ स्थित होतो असा विचार तो करतो आणि सोडून देतो सगळ्या गोष्टी. इंद्रियांवरती सोडून देतो, शरीरावरती सोडून देतो. म्हणजेच तो बाहेरून जरी कर्म करत असला तरी तो मनाने कर्म करत नसतो असा त्याचा अर्थ होतो. टू बी कंटिन्यूड. शेवटच्या सेशनकडून, गेल्या सेशनकडून या सेशनकडे कंटिन्यू करायचं तर हा एक लिंक आहे, ही एक लिंक आहे. श्लोक क्रमांक 12. युक्त कर्म फलं त्यक्त्वा. युक्त पुन्हा क आहे त्याच्या पुढे, विसर्गाच्या पुढे पुन्हा विसर्गाच्या पुढे क आहे. त्याच्यामुळे आपण काय करायचं? युक्त कर्म फलं त्यक्त्वा शांतिमाप्नोति नैष्टिकीम. शांतिमाप्नोति नैष्टिकीम. म पूर्ण नाही बोलायचंय, अर्धाच बोलायचंय. आयुक्त कामकारेण फले सक्तो निबध्यते. ठीक आहे, सोपं आहे. माझ्या मागून बोलाल. स्क्रीनवर आलं नाही ताई. आलं नाही. आलं नाही का स्क्रीनवरती? 11वाच दिसतोय श्लोक. 12वा नाही आलाय. बर 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 बर, एकच मिनिट. सगळ्यांनी आपल्या व्हॉट्सअपवरती चेक करायला. मी व्हॉट्सअपवर पाठवते, आपल्या ग्रुपच्या व्हॉट्सअपवरती. एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला संकट अनेक येऊ द्या, तुम्ही सगळ्यांनी टिकून राहा बस. आता मी पुढचा श्लोक पण लागलीच पाठवते, चिंता नको त्याची. हा नाही, 13 पण पाठवते ना लगेच. 13 पण येऊ द्या.
एक सेशन चालू आहे 8:30 पर्यंत तिथेच. आता दिसते सगळ्यांना? ओके. युक्त कर्म फलं त्यक्त्वा शांती माप्नोति नैष्टिकीम. बोला. पुन्हा एकदा बोलते मी. युक्त कर्म फलं त्यक्त्वा, लच्या वरचा जो अनुस्वार आहे त्याचा न उच्चार करायचा आहे कारण पुढे त आहे. युक्त कर्म फलं त्यक्त्वा शांती माप्नोति नैष्टिकीम. अयुक्त कामकारेण अयुक्त कामकारेण फले सक्तो निबध्यते. बोला. व्हेरी गुड. याचा अर्थ असा आहे की कर्मयोगी कर्माच्या फळांचा त्याग करून भगवत प्राप्ती रूप शांतीला प्राप्त होतो. कर्मयोगी कर्माच्या फळाचा त्याग करून भगवत प्राप्ती रूप शांतीला प्राप्त होतो. इथे भगवत प्राप्ती रूप शांती, शांतीला त्यांनी उपमा दिलेली आहे भगवंताची. प्राप्त होतो. कामना असलेला पुरुष कामनांच्या प्रेरणेमुळे फळात आसक्त होऊन बद्ध होतो. एक गोष्ट लक्षात घ्या, गीतेमध्ये ना जास्त देवदेव केलेलं नाहीये. गीतेमध्ये हेच सांगतायत की तुझं शुद्ध अंतःकरण म्हणजे भगवंत आहे. गीतेमध्ये हेच सांगतायत शांती म्हणजेच भगवंत आहे. इथे देव सांगतोय, इथे भगवंत साक्षात भगवान श्रीकृष्ण म्हणतायत, जे अर्जुनासमोर मनुष्य रूपाने उभे आहेत, ते भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतायत की जो कर्मयोगी फळाचा त्याग करून भगवत प्राप्ती रूप शांतीला प्राप्त होतो आणि कामनारूप असलेला पुरुष त्याच कामनांच्या प्रेरणेमुळे फळामध्ये आसक्त होतो. ज्या व्यक्तीला ज्ञान नाही झालंय की मन म्हणजे काय आहे, प्रकृती म्हणजे काय आहे, आणि मन प्रकृती या सगळ्यांच्या परे जो आत्मा आहे तो मी आहे, याचं ज्ञान ज्याला झालेलं नाहीये ना, तो मनाच्या भावनांबरोबर मनाच्या लहरींबरोबर वाहत जातो, असा या श्लोकाचा अर्थ होतो. पुढच्या श्लोकाकडे येऊया आपण. श्लोक क्रमांक 13, ज्याचा अर्थ आहे की अंतःकरण ज्याच्या ताब्यात आहे असा सांख्य योगाचे आचरण करणारा पुरुष. ऐका बरं का पल्लवीताई, अंतःकरण ज्याच्या ताब्यात आहे असा सांख्य योगाचे आचरण करणारा पुरुष म्हणजे असा सांख्य योगी जो पुरुष कोणी आहे तो कोणतेही कर्म करणारा किंवा करविणारा न होताच 9 द्वारांच्या द्वारे शरीररूपी घरात सर्व कर्मांचे मनाने त्याग करून आनंदाने सच्चिदानंद घन परमात्म्याच्या स्वरूपात स्थित होतो, असा या श्लोकाचा अर्थ. याच्या अर्थाकडे येते मी. आपण एकदा श्लोक बोलून घेऊया. सर्व कर्माणि मनसा, सर्व कर्माणि मनसा, न बाणातला आणि मनसाचा न नळातला. सर्व कर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशी, संन्यस्यास्ते सुखं वशी. सर्व कर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशी. नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन्. ठीक आहे, सोपं आहे. माझ्या मागून सगळ्यांनी श्लोक बोला. मनापासून पूर्ण लक्ष केंद्रित केल्याशिवाय काहीही होणार नाही. मला मान्य आहे आपण ऑनलाईन पद्धतीने करतोय, पण आपलं ऑफलाईन पद्धतीने जसं लक्ष असतं ना, अगदी लक्ष केंद्रित करून, तशा पद्धतीने लक्ष केंद्रित करून तुम्ही श्लोक बोला. या घटनेमध्ये अनेको तुम्हाला व्यत्यय येऊ शकतात, पण ते व्यत्यय बाजूला सारून आपण बोललं पाहिजे. सगळ्यांना श्लोक दिसतोय नक्की? अच्छा, बर. मी परत एकदा फोटो पाठवते. बर, गीता आहे ना हातात? बरं, असू दे. काहींच्या नसेल त्यांच्यासाठी पाठवते फोटो मी. येस, हा बघा 13 क्रमांकाचा श्लोक. आता माझ्या मागून बोला. मिळाला सगळ्यांना? हा, मागून बोला. आता पुन्हा एकदा मी वाचून दाखवते, मग माझ्या मागून बोला. आपल्या ग्रुपवरती पाठवलेलं आहे, आपल्या ग्रुपवरती G3 सेशनच्या ग्रुपवर आहे. मी एकदा वाचून दाखवते. सर्व कर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशी. नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन्. ठीक आहे, आता माझ्या मागून बोला. सर्व कर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशी.
नवद्वारे पुरे देहि नैव कुर्वन्न कारयन्. याचा अर्थ मगाशी तुम्हाला दिसत नव्हता म्हणून पुन्हा वाचून दाखवते. अंतःकरण ज्याच्या ताब्यात आहे, इथे अंतःकरण हा शब्द वापरलाय. अंतःकरण ज्याच्या ताब्यात आहे, मन ज्याच्या ताब्यात आहे, अशा सांख्ययोगाचे आचरण करणारा पुरुष कोणतेही कर्म करणारा किंवा करवून घेणारा न होता 9 द्वारांच्या द्वारे शरीरात, शरीररूपी घरामध्ये जी काही सर्व कर्म होत आहेत त्याचा मनाने त्याग करून आनंदाने सच्चिदानंद घन परमात्म्याच्या स्वरूपामध्ये स्थिर असतो, म्हणजेच शांत असतो, म्हणजेच आत्म्यामध्ये स्वस्थ असतो, स्वमध्ये स्थित असतो. श्लोक क्रमांक 14 वर जाऊया आपण. न कर्तृत्वं कर्माणि, न कर्तृत्वं, न उच्चार करायचा आहे त्या अनुस्वाराचा. न कर्तृत्वं कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः. शेवटचा जो विसर्ग आहे पूर्ण उच्चार करायचा, खुलून त्याचा उच्चार करायचा. न कर्तृत्वं कर्माणि, न कर्तृत्वं कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः. दिसते तुम्हाला? अच्छा, नाही दिसत आहे. अच्छा, 13 दिसतोय. बर, हे घ्या. आमच्या पुस्तकात बघून आपल्या ग्रुपवरती पाठवला, आपल्या ग्रुपवरती पाठवला. न कर्तृत्वं कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः न कर्म फल संयोगं, न कर्म फल संयोगं स्वभावस्तु प्रवर्तते. ठीक आहे, आता माझ्या मागून बोला. खूप सोपा श्लोक आहे, कॉन्सन्ट्रेशनने बोला. न कर्तृत्वं कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः न कर्म फल संयोगं स्वभावस्तु प्रवर्तते. याचा खूप सोपा अर्थ आहे. परमेश्वर मनुष्याचे कर्तेपण, कर्म आणि कर्मफलाशी संयोग उत्पन्न करत नाही, तर प्रकृतीच हा खेळ करत असते. खूप महत्वाचं आहे, अत्यंत महत्वाचं आहे. आता या श्लोकाचा अर्थ कसा घेणार? जे सगळेजण गेल्या वेळच्या सेशनला पूर्णपणे जुडलेले होते, ज्यांना मुद्दा लक्षात आला, त्यांना हे लक्षात आलं असेल की गेल्या वेळेस मी एक वाक्य बोलली होती की मन म्हणजे काय असतं. मन म्हणजे आपलं शरीर असतं. शरीराच्या ऍक्टिव्हिटीजवरती, शरीराच्या अन्नावरती ज्या लहरी उत्पन्न होतात ते मन असतं, आणि प्रकृतीवरती ज्या लहरी उत्पन्न होतात तो म्हणजे आपला अहंभाव असतो, तो म्हणजे आपला अहंकार असतो. ठीक आहे. आणि आत्मा म्हणजे कोण? भगवंत, असा समजूया आपण. तर परमेश्वर मनुष्याचे कर्तेपण म्हणजे जो भगवंत आहे ना, तो मनुष्याचं कर्तेपण, तो काय करतोय, तो करतोय आणि तो काय करतोय, कर्तेपण, त्याचं कर्म आणि त्या कर्मापासून उत्पन्न होणारं फल, त्याचा जो काही संयोग असेल तो काहीच उत्पन्न करत नाही, काहीच तो त्याचा मिलाप करत नाही, त्याचा वियोग करत नाही, त्याच्यासाठी तो काहीच कारणीभूत नसतो. हा सगळा खेळ प्रकृती करते, कारण प्रकृतीवरती उत्पन्न होणाऱ्या लहरी म्हणजे अहंभाव असतो, असा त्याचा अर्थ आहे. याच्याकडे आपण येऊया, पण आता आपण आपल्या एक्सप्लेनेशनकडे वळूया. जे आपण एक्सप्लेन करतोय त्याच्याकडे वळूया. सगळ्यांनी जुडून राहा, अजिबात डिमोटिवेट होऊ नका की आपण ऑनलाईन आहोत आणि मग आपण कसं जुडलं जाऊ किंवा मध्ये मध्ये डिस्टर्बन्स येतोय. काही हरकत नाही आहे, मन जुडलेली आहेत ना, मग आपण जुडलेलो आहोत. भले इंटरनेट वीक असलं तरी चालेल. ठीक आहे. सो आय एम स्टार्टिंग विथ माय एक्सप्लेनेशन. त्याच्या आधी मी एक फोटो पाठवते, त्या फोटोकडे तुम्ही बघू नका. सगळ्यांनी मी जे काही बोलते ते फक्त बघा. मी तो फोटो का पाठवते, कारण नंतर त्याची आपल्याला गरज आहे आता, म्हणून मी तो फोटो पाठवून ठेवते. परत स्क्रीन नाही दिसली तर डोक्याला ताप नको. ठीक आहे. सो आय एम स्टॉपिंग हिअर माय स्क्रीन. ओके. नाऊ आता सगळ्यांनी माझ्याकडे बघा शांतपणे. आपण गेल्या वेळेस पाहिलं होतं
मन म्हणजे काय असतं? आपलं जे शरीर असतं, आपला हा जो देह आहे, या देहाने आपण जे खातो, आपण डोळ्यांनी जे बघतो, आपण कानांनी जे ऐकतो, आपण नाकाने ज्याचा वास घेतो, आपण ज्या ज्या गोष्टीचा संग करतो, मग ते नुसतं तोंडाने खाल्लं असा अर्थ होत नाही. तोंडाने कांदा, बटाटा, वांग, भेंडी जे काही खाल्लं एवढाच त्याचा अर्थ होत नाही. आपण डोळ्यांनी काय बघितलं? आपण डोळ्यांनी सिरियल बघितली का? आपण कानाने एखादं रोमॅन्टिक गाणं ऐकलं का? ठीक आहे, जर रोमॅन्टिक गाणं ऐकलं तर मनामध्ये पण रोमॅन्टिक विषय यायला लागतात. आपल्याला आपलं तरुणपण वगैरे आठवेल असं अगदी रोमॅन्टिक विषय वगैरे यायला लागतात. जर आपण कानाने भक्ती संगीत ऐकलं तर आपल्याला पांडुरंग आठवायला लागतो. म्हणजे सगळ्या गोष्टी कशावर अवलंबून आहेत? जे आपण ग्रहण करतोय. या 9 द्वारांच्या द्वारे, इथे जे श्लोकामध्ये 9 द्वार सांगितले, ते द्वार जर गिनवायचे, प्रत्येक वेळेस 9 द्वार बोलणं आपण सोडून देतो असं नको करायला. मी परत एकदा सांगते, 9 द्वार कुठले? हे 2 कानाचे 2 द्वार झाले, 2 द्वार सगळ्यांनी मोजा माझ्या बरोबर. कानाचे 2 द्वार, डोळ्यांचे 2 द्वार 4 झाले, नाकाचे 2 द्वार 6 झाले, तोंड 1 7 झालं, बरोबर आहे. गुदद्वार सुशी करतो ते 1 झालं गुदद्वार, आणि त्याच्यानंतर जननेंद्रिय 9 द्वार. आलं लक्षात? हे 9 द्वार झाले. आणि अनेको अभंगांमध्ये एक 10वं द्वार, दशमद्वार म्हणून जो उच्चार केलाय ना, तो ते दशमद्वार कुठलं असतं? हे वालं द्वार असतं आपलं वरचं ब्रह्मरंध्र, ते दशमद्वार झालं. ठीक आहे. तर इथे भगवंत काय म्हणतोय की या 10 द्वारांद्वारे तू जे काही ग्रहण करतोस ना, या 10 द्वारांद्वारे जे ग्रहण करतोस, ज्याचं तू उत्सर्जन करतो, विसर्जन करतो, त्या प्रत्येक गोष्टीचं तुझं मन बनतंय. त्या प्रत्येक गोष्टीचं तुझं मन बनतंय आणि त्या मनाच्या विचारांनुसार तुझी कर्म घडतायत. त्या मनाच्या विचारांनुसार तुझी कर्म घडतायत. आता नीट ऐका बरं का, हे सगळं गीता ही उपनिषदांचा भाग आहे, बरोबर आहे. उपनिषद हे वेदांचा भाग आहेत. आपल्यासारखे सामान्य लोक, जसं यशोदा काकी आहेत, स्मिता काकी आहेत, आपल्या शारदाताई आहेत, ते लोक म्हणतील की आम्हाला काय करायचंय, हे वेद वगैरे आम्हाला काय करायचंय, आम्ही काय करायचं ते तुम्ही आम्हाला सांगा ना. तर त्याच्यासाठी वेदांच्या पुढे जाऊन ऋषी मुनींनी जे सांगितलं तेच सिंपल लँग्वेजमध्ये संतांनी सांगितलं. संत काय म्हणतात? संत म्हणतात, हरिपाठाचा जो मी अभंग शेअर केला त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे. अभंगाकडे बघण्याचं काहीच कारण नाहीये, तुम्ही फक्त मी बोलते तेवढं ऐका. संतांचे संगती मनोमार्ग गती. गेल्या वेळेस मला पल्लवीताईंनी ना खूप छान क्वेरी विचारली, आमचं डिस्कशन झालं मोबाईलवरती. त्यांनी असं विचारलं की ताई, मग सगळं मनाच्याच हातात असतं, मग आपण करायचं काय? ऐका बरं का, नीट ऐका. सगळं ठरलेलं आहे, जे आपण ग्रहण करणार त्याच्यानुसार मनाचे विचार होणार. ज्या दिशेने पाणी वाहतंय ना, त्या दिशेने जाण्यासाठी जास्त बल किंवा जास्त ताकद लावावी लागत नाही. पण ज्या दिशेने पाणी जाते त्याच्या विरुद्ध दिशेने जाण्यासाठी शारदाताई जास्त ताकद लावावी लागते, बरोबर आहे ना. अगदी त्याप्रमाणे इंद्रियांद्वारे आपण जे ग्रहण करतोय, नवद्वारांद्वारे जे ग्रहण करतोय, त्याच्यासारखे मनात विचार यावे यासाठी प्रयत्न करावे लागत नाही, ते आपोआप येतात. पण तेच विचार आतल्या बुद्धीद्वारे आपण आत्म्याकडे वळवण्यासाठी, आतली दृष्टी करण्यासाठी मात्र ताकद लावावी लागते. हे जे मन वाहतंय ना आपलं, हे जे विचार वाहतायत ना आपले वासनांकडे, विषयांकडे, त्यांना पलीकडे वळवून आणण्यासाठी मात्र ताकद लावावी लागते. मग ती ताकद काय असते? संत सोप्या शब्दामध्ये सांगतात ज्ञानेश्वर माऊली, संतांचे संगती मनोमार्गगती आकळावा श्रीपती येणे पंथे. पल्लवीताई, आपलं अंतःकरण, मन, चित्त, बुद्धी आणि अहंकार या अंतःकरणाचे 4 रोल आहेत. हे 4 रोल आहेत. सर्वात श्रेष्ठ बुद्धी आहे. बुद्धीच्या द्वारे आपण चिंतन करतो. ह्या 4ही गोष्टी ज्या वेळेस आपण संत वागतात त्याच्यानुसार करायला लागतो, त्यावेळेस मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, या मनाचा मार्ग कसा डिसाईड कर? संतांकडे बघून कर. याच्यावरती एखादा जण असं म्हणू शकतो की का बरं संतांचंच ऐकायचं, आम्ही संतांचं का ऐकायचं? याचं साधंसं उत्तर आहे, आमच्या बिल्डिंगमध्ये 200च्या वर घर आहेत बरं का. 200च्या वर घर आमच्या बिल्डिंगमध्ये आहेत. प्रत्येकाचं ना इन्फ्रास्ट्रक्चर वेगळं आहे. इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे आतलं इंटेरियर वेगळं आहे. कोणी टीव्ही इकडे ठेवलाय, कोणी देवघर तिकडे ठेवलंय, कोणाचं हे असं आहे तसं आहे. पण बिल्डरनी देताना सगळ्यांना किचन, हॉल आणि बेडरूम सारखाच दिलेलं आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. अगदी त्याप्रमाणे भगवंताने देताना सगळ्यांना शरीर सारखं दिलेलं आहे. त्याच्या प्रारब्धानुसार, त्याच्या संचितानुसार वेगवेगळ्या घरांमध्ये, वेगवेगळ्या भूमिकांमध्ये आणि वेगवेगळ्या स्तरावरती त्याचा आपला जन्म झालेला आहे. त्याचा म्हणजे आपला जन्म झालेला आहे.
त्यामुळे सगळ्यांचा ढाचा सेम आहे, ढाचा सेम आहे. त्यामुळे संतांना सुद्धा तेच शरीर लाभलं जे आपल्याला लाभलं. खरं सांगते, ज्ञानेश्वर माऊलींना सुद्धा हेच शरीर लाभलं जे आपल्याला लाभलं. तुकाराम महाराजांना सुद्धा हेच शरीर लाभलं जे आपल्याला लाभलं. मग त्याच्यामधून त्यांनी काय केलं? त्याच्यामधून त्यांना सुद्धा विषय वासना होत्या, त्यांना सुद्धा डोळ्यांद्वारे बघता येतो, कानाद्वारे ऐकता येत होतं, त्यांना सुद्धा तमाशा बघायला जाता आलं असतं, त्यांना सुद्धा नको नको ते नाद करता आले असते. पण तरी सुद्धा त्यांनी मनाचा मार्ग काय निवडला त्यांच्याकडे बघून शिकता येईल. एखाद्याला ऐकताना असं वाटेल की ताई तुम्ही हे काय म्हणताय संतांना. मी खरं सांगू का, थोडंसं ना माझी बुद्धी ना थोडी वैज्ञानिक पातळीवरती काम करते. कुठल्याही व्यक्तीला ना डायरेक्ट मी घोषणा देऊन सांगत नाही की ही व्यक्ती अशी ती व्यक्ती तशी आहे. प्रत्येक व्यक्ती ही माणूस आहे आणि माणूस झाल्या. हॅलो, आवाज येतोय ना माझा? हा, माणूस झाल्या. हा, कोणाला काही बोलायचं आहे? हा, बोला बोला बोला. हा, बरोबर. विषय झाला गोडू, बरोबर. कडू विषय झाला गोडू, बरोबर आहे शारदाताई. प्रत्येक वेळेस काय होतं माहितीये, आपण ना समजून घेत नाही. आपण प्रत्येकाला चमत्कार नमस्कार करून मोकळे होतो, पण तो संत पण एक माणूसच आहे आणि जे प्रिन्सिपल जे आपल्याला लागू होतं ते त्याला पण लागू होतं, पण त्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन त्याने ते प्राप्त करून घेतलं ना, हे महत्वाचं आहे. आणि कोणता गुरुश्रेष्ठ, कोणता गुरुश्रेष्ठ, मी खूप सुंदर व्याख्या पुस्तकामध्ये वाचली. कुठला डॉक्टर श्रेष्ठ असतो? कोणता डॉक्टर श्रेष्ठ? जो डॉक्टर आजार झाला ना, आपण गेलो, आपण आजारी आहोत, तो डॉक्टर ज्याच्याकडे आपण पहिल्यांदाच गेलो आणि आपला आजार निवारण झाला, तो डॉक्टर श्रेष्ठ. बरोबर आहे की नाही? अगदी त्याप्रमाणे ज्या गुरुकडे आपण गेलो आणि आपला रोग निवारण झाला, त्याच्याकडे परत जायची गरज कधी लागली नाही, तो गुरुश्रेष्ठ. लक्षात घ्या माझं वाक्य. जवळ गुरुपौर्णिमा येते, जवळ गुरुपौर्णिमा येते. या अंधश्रद्धांमध्ये राहू नका की गुरु म्हणजे सतत जाणं, सतत त्यांच्या चरणाला लोटांगण घालणं. मान्य आहे, श्रद्धेचा भाग मी समजू शकते, पण गुरु कोणता श्रेष्ठ? जो आपले भवबंध तोडण्यासाठी कपेबल आहे, ज्याच्यामध्ये तेवढी क्षमता आहे, तो गुरु श्रेष्ठ. सतत एखाद्याकडे जात राहणं, अनेको वर्ष आपण परमार्थ करतोय, ह्या गुरुकडे जातोय, त्या गुरुकडे जातोय, अनेको हजारोंची पाकिटं भरतोय, शेकडोंची पाकिटं भरतोय, आपल्याला त्याच्या बदल्यात मिळतंय काय याचा कधी आपण विचार केला का? त्याच्यासाठी ज्ञानेश्वर महाराज आपल्याला मार्गदर्शन करतायत, जे आपल्या आता गीतेच्या तत्वज्ञानावरतीच अवलंबून आहे की जर मन तुझं शरीराचं बनलेलं आहे आणि जर प्रकृतीवरती असणारा अहम तुझ्यामध्ये काम करतोय, तर या दोन्ही गोष्टींपासून तू स्वतःला चॅनलाइज कसा करशील? तर संतांकडे बघून तू त्याला चॅनलाइज करू शकशील. नीट बघा, संतांचे संगती मनोमार्ग गती. गती म्हणजे काय? विज्ञानाचा फॉर्म्युला आहे. गती म्हणजे काय? गतीचा फॉर्म्युला काय असतो? गतीचा कोणी सांगू शकतं का? गतीचा फॉर्म्युला तुम्हाला आता मी फोटो पण शेअर केला, त्याच्यामध्ये पण बघून सांगू शकता. गती म्हणजे काय? एखाद्याचा वेग. आपण म्हणतो ना, एखादा माणूस खूप वेगात आहे, अरे एक माणूस एवढ्या वेगात पळत गेला. अरे पण कुठे पळत गेला? नुसताच पळत गेला, कुठे पळत गेला ते महत्वाचं आहे ना. गतीची व्याख्या काय आहे? वेग गुणिले दिशा. वेग गुणिले दिशा म्हणजे गती. वेग गुणिले दिशा म्हणजे गती. रोज सकाळी उठावं, 4 वाजता उठा, ब्रह्ममुहूर्तावरती उठा, स्वतःचं शरीर तंदुरुस्त करा, एकदम तंदुरुस्त करा, सात्विक भोजन करा, तुम्ही कांदा लसूण खाऊ नका, रोज जपमाळ करा, असं करा तसं करा. पण कशासाठी करा? कशासाठी करा? कळतंय का? पहाटे उठा, पहाटे उठून काय करा? कुस्ती खेळा. काय करा पहाटे उठून? लोक सगळे म्हणतात की स्वतःचं शरीर कमवा. शरीर कमवून काय करा? आता आपण बघतोय मार्केटमध्ये अनेको तरुणी, स्पेशली तरुण मुलं स्वतःची बॉडी बिल्डिंग करतात, बॉडी कमावतात, पण कशासाठी कमावली? संतांचे संगती मनोमार्ग गती. गतीचा अर्थ काय आहे? तुम्ही खूप कमवा, तुम्ही खूप जोरात चाला, पण कोणत्या दिशेने चाला, कशासाठी चाला, हे महत्वाचं आहे. संत आपल्याला नुसतं वेगात चालायला शिकवत नाहीत, मोठमोठी तपश्चर्या करायला नाही शिकवत, तर ते कशासाठी करायचं हे सुद्धा सांगतात. हा या शब्दाचा अर्थ होतो, गती या शब्दाचा. लक्षात घ्या, अत्यंत सुंदर अभंग आहे. संतांचे संगती मनोमार्ग गती आणि आकळावा श्रीपती येणे पंथे. आकळावा म्हणजे काय? आकळावा म्हणजे काय? आकळावा म्हणजे ओरडावं, त्याला हाक मारावी असा होत नाही. आपण म्हणतो ना, एखाद्या गोष्टीचं मला आकलन झालं,
ही गोष्टीचं मला आकलन झालं, ही गोष्ट मला समजली, ही गोष्ट मला कळाली. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, संतांच्या संगतीने जा, जे संतांनी केलं ते तू कर, तुझ्या मनाची गती तशी कर. शरीराने तसं वागायची गरज नाहीये. आत्ताच्या काळामध्ये सगळ्यांना वारीला जाणं शक्य नाहीये, आणि जर शक्य असतं तर मी इथे बसलेली तुम्हाला दिसली नसती. कळतंय ना तुम्हाला? प्रत्येकाला वारीला जाणं शक्य नाहीये, पण संतांची संगती मनोमार्ग गती, मनाची मार्ग मात्र तू त्याची गती मात्र संतांप्रमाणे कर. आणि आकळावा श्रीपती, त्याच्याद्वारे तू आकलन करून घे. श्रीपतीचं म्हणजे कोणाचं हो? श्रीपतीचं म्हणजे कोणाचं? 2 बाण मारलेत ज्ञानेश्वर माऊलींनी. श्रीपती म्हणजे गुणवर्णन केलेत. गुणवर्णन. श्रीपती, श्रीचा पती, लक्ष्मीचा पती म्हणजे कोण? नारायण, स्वतः भगवंत नारायण. त्याचं तू आकलन करून घे. आणि दुसरा बाण असा मारलाय, आकळावा श्रीपती, तो समजून घे. तो कुठे समुद्रामध्ये तुम्ही त्याला पाहिलं का? शेषनागावर वगैरे बसलेला असा कुठे पाहिलं का तुम्ही त्याला? ते त्याचं सगुण स्वरूप आहे, पण त्याचं खरं स्वरूप कुठे आहे? अंतःकरणामध्ये आहे. संतांच्या विचारांनी तुझ्या मनाचा मार्ग तसा करून घे आणि अंतःकरणातल्या श्रीपतीचं तू आकलन करून घे, त्याला तू समजून घे, असं इथे ज्ञानेश्वर माऊली सांगतायत. इट्स व्हेरी डीप, इट्स व्हेरी डीप. मला हे नेहमी हाच मुद्दा मांडायचा असतो की आपण हरिपाठ असेल, आपण तुकाराम महाराजांचे साधं सुंदर ते ध्यान जरी असेल ना, त्याच्यामध्ये सुद्धा डीप मिनिंग लपलेला आहे. आपण ते सोडतो आणि आपण नुसतेच हाताने टाळी वाजवण्यातच स्वतःची धन्यता समजतो. गीतेचा अर्थही तसाच डीप आहे. त्याच्यावरतीच आपण आधारित हा अभंग घेतलाय की आपण गेल्या वेळेस पाहिलं मन म्हणजे काय आहे, शरीर म्हणजे काय आहे, आणि त्याच्याद्वारे आता संतांच्या हातामध्ये आपली नीव आपल्याला द्यायची आहे. संत जसं करतात तसं आपल्याला करायचं आहे. हा त्याचा अर्थ आपण समजून घेतोय. रामकृष्ण वाचा, भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा राम जप. रामकृष्ण वाचा, भाव हा जीवाचा. जर तुम्ही बघितलं ना तर या अभंगामध्ये ना 2 भाग झालेत. तुम्हा सगळ्यांना दिसतंय का? मी एकदा स्क्रीन शेअर करते, बघूया आपण दिसतंय का? रामकृष्ण वाचा, भाव हा शिवाचा. रामकृष्ण वाचा, भाव हा जीवाचा. आपल्या मोबाईलमध्ये बघितलं तर चालेल. जे चरण आहेत ना, चरण, त्याचा जो पहिला भाग आहे ना त्याच्यामध्ये जीवाची गती सांगितली, आणि जो दुसरा भाग आहे ना त्याच्यामध्ये शिवाची गती सांगितली. शिवाची म्हणजे सिद्ध पुरुषाची गती सांगितली, स्थितप्रज्ञाची गती सांगितली, जो सिद्ध योगी आहे त्याची गती सांगितली. इथे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, रामकृष्ण वाचा, भाव हा शिवाचा, जीवाचा. म्हणजे काय? काही करू नकोस, सिंपल आहे, फक्त रामकृष्ण हरी बोलत जा. रामकृष्ण वाचा, जी वाचा जो बोलतोयस ना, तोंडाने रामकृष्ण हरी बोल. हा फक्त जीवाचा भाव असू दे. भाव म्हणजे काय? मनामधली भावना फक्त रामकृष्णाच्या नामामध्ये असू दे, बाकी काय नको. फक्त मुखाने तू रामकृष्ण हरी गात जा. जीवाला सांगतायत, आत्मा जो शिवाचा राम जप. पण जो शिव झालेला आहे, ज्याने ती स्थिती प्राप्त करून घेतलेली आहे ना, त्याच्यासाठी मात्र आत्मा म्हणजे काय? त्याचं मुख्य कारण, त्याचं मुख्य अनुसंधान हे मात्र राम झालेलं आहे. जे आपण म्हणतो ना नेहमी, आत्म्यामध्ये स्थित, आत्म्यामध्ये स्थित. जरी आपण एखाद्याच्या लग्नाला गेलोय तरी अंतःकरण स्थिती मात्र आपल्या आत्म्यामध्ये स्थित आहे, आणि आपण द्रष्टा म्हणून सगळं बाहेरचं बघतो आहोत. ही जी स्थिती आहे ना, जो शिव झाला, जो सिद्ध झाला, त्याची स्थिती काय आहे? त्याच्यासाठी आत्मा तो त्याचं अनुसंधान झालं. जे आपण म्हणतो ना की सिद्ध योगी आत्म्यामध्ये स्वस्थ असतात. नॉर्मल जीवासाठी काय सांगितलंय? रामकृष्ण वाचा, तू रामकृष्ण हरी बोलत जा. आणि जो शिव झाला त्याच्यासाठी मात्र अनुसंधान एकच झाला, तो म्हणजे राम झाला. आपण इथे आहोत, आपल्याला पोचायचंय तिकडे. पुढचं चरण, एक तत्व नाम साधी ती साधन, द्वैत्वाचे बंधन न बांधीजे. एक तत्व नाम, काही नाही ना शिकला हरिपाठामधून तरी हा शब्द फक्त घरी घेऊन जा. एक तत्व नाम साधी ती साधन. कुठलंही साधन तुम्ही घ्या, कुठलंही साधन, त्या प्रत्येक साधनामध्ये जर नाम नसेल ना तर त्या साधनाचा काहीच अर्थ नाहीये. जर आपण साधी पूजा करतोय, साधी देवपूजा करतोय, त्याच्यामध्ये जर नाम नाही तर त्याचा काही अर्थ नाहीये. जर आपण वारी करतोय, वारी हे साधन आहे, तर ते वारी करत असताना पावली जर नाम नाही घेतलं तर त्या साधनाचा काही अर्थ नाहीये. जर आपण खूप मोठं साधन करतोय, मोठी महायात्रा करतोय, जर आपण त्याच्यामध्ये नाम नाही घेतलं तर त्या साधनाचा काहीच उपयोग नाहीये. कारण नाम हे साधन आहे आणि साध्यही आहे. नामा परते तत्व नाही रे अन्यथा. दुसरं तत्वच नाहीये नामाशिवाय. आणि मला ना एक गोष्ट सांगू द्या, तुमची काहीही भाव अवस्था असू द्या, तुम्हाला कितीही राग आलेला असो, भाव अवस्था म्हणजे इमोशन्स,
तुमचे काहीही इमोशन्स असू द्या, एखाद्याचा राग आलेला आहे, एखाद्याबद्दल द्वेष वाटतोय, किंवा एखाद्याबद्दल जलस वाटते की ह्याचंच का असं आहे, माझं का असं नाहीये, किंवा एखाद्याबद्दल असं वाटतं की ह्याने असा का वागला, असं वागायला नको पाहिजे होतं. मग तुम्हाला आपला मुलगा असेल, भाऊ असेल, बहीण असेल, कुठलाही मोठा राग असेल, कुठलीही मोठी तीव्र भावना असेल, ती प्रत्येक भावना नामाने निवळते. हा माझा स्वानुभव आहे. प्रत्येक भावना नामस्मरणाने निवळते. बघायला गेलं ना तर खूप सोपं आहे. अरे रामकृष्ण हरीच तर बोलायचंय, नुसतं मुखाने रामकृष्ण हरी तर बोलायचंय. कधीतरी राग आल्यावरती ना बघा रामकृष्ण हरी आठवत पण नाही, आणि जर आठवलं ना तर स्वतःची पाठ थोपटून घ्या. भांडण करता करता म्हणा, वा नीलम वा वा, तुला रामकृष्ण हरी आठवलं. फक्त रामकृष्ण हरी आठवलं ना तरी मी तुम्हाला घालील लोटांगण करायला येईल. आणि जर आठवलं ना तर 2दा रामकृष्ण हरी बोला, तुमच्या तोंडात शिवी पण परत येणार नाही. आणि जर आली ना तर तुम्ही हसत हसतच बोलाल. मी म्यूट केलं स्वतःला, मला देता येतात पण मी म्यूट केलं स्वतःला. एक तत्व नाम साधी ती साधन आणि द्वैताचे बंधन, ज्याने एक तत्व नाम. बघा साधकाची बाजू सांगितली आहे की तू साध. काय साध? तू नामस्मरण साध. आता जे मी बोलली ना तुम्हाला, राग आला की नामस्मरण येलं, यालाच साधनं म्हणतात. आमटीची फोडणी कधी साधते? मोहरीला तडका बसला, मोहरी खटकन फुटली, पटकन मिरची गेली, छान तळली गेली की त्या तेलाला सगळा तिखटपणा, मोहरीचा खमंगपणा उतरतो, मग आमटी साधते. अगदी त्याप्रमाणे इथे राग आला, खटकन मनामध्ये नामस्मरण आलं पाहिजे की समजावं, हा साधलं, बास. एक तत्व नाम साधी ती साधन. असं जर तू साधन नामाचं साधलंस तर योग्याची स्थिती प्राप्त होते. कुठली स्थिती? द्वैताचे बंधन न बांधीजे. द्वैताचं बंधन म्हणजे काय? तू वेगळा आणि परब्रह्म वेगळा, ब्रह्म वेगळं, हे बंधन तुला बाधत नाही. जसं म्हणतो ना, मला झाली काय पिरतीची बाधा, मला झाली. तरुणांना पिरतीची बाधा होते, एखाद्याला तापाची बाधा होते, एखाद्याला सर्दीची बाधा होते. तसं द्वैताची बाधा होत नाही. आणि ती द्वैताची बाधा मी आणि परब्रह्म एवढीच नाही, तर मी आणि हा वेगळा. आता हे बोलणं खूपच अवघड आहे हो. समोर तिथे ऑफिसचा माणूस काम करतोय माझ्या, मी आणि तो वेगळाच आहे ना, त्याला मी एक कसं समजू? इट्स रिअली स्टुपिडिटी, खऱ्या अर्थामध्ये रिअली स्टुपिडिटी. पण जर योग्याची भूमिका बघितली तर त्याची दृष्टी तशी असते की सर्व सृष्टी राममय होते, तोच राम त्याच्यामध्ये आहे, तोच राम माझ्यामध्ये आहे, असाच त्याचा अर्थ होतो. पण हे साधणं एवढं सोपं नाही. भले तुम्ही वारीमध्ये अनेको लोक बघितली जी अशी घालीन लोटांगण करतात, ह्याच्या पाया पड, त्याच्या पाया पड असे करतात, तरी मनात त्यांच्या तो भाव असेल असं सांगता येत नाही. हे कधी शक्य आहे? जर तुम्ही नाम साधलं तरच हे तुम्हाला शक्य आहे, असा त्याचा अर्थ आहे. परत पुढचं चरण साधकाची स्थिती. लक्ष्मण दादा, साधकाची स्थिती पहिल्याच्या अर्ध्या चरणात आणि दुसऱ्या चरणामध्ये योग्याची स्थिती. नामामृत गोडी वैष्णवा लादली. हे जे नामामृत आहे ना, त्याची गोडी वैष्णवाला लादली म्हणजे लाभली. ज्याला त्याला नाही आवडतो. 230च्या वर लोक झाली ग्रुपमध्ये. हा किती उपस्थित आहेत. आपण नको जगाचा विचार करायला, आपण गावाचा विचार नको करायला, आपण जगाचा विचार करायला नको, आपण आपल्या फक्त ग्रुपचा विचार करूया. अहो त्यातले किती % आले? नाम अमृता गोडी वैष्णवा. पण सगळे म्हणणार आम्ही वैष्णव आहोत. का? तर आम्ही विष्णूला म्हणतो. अरे पळे तिकडे, विष्णूला मानतोस म्हणून तुला आम्ही वैष्णव म्हणायचं? विष्णूला मानतो, तुझ्याकडे ऑप्शनच नाहीये दुसरा. तू रडलास तर तुला कोणाजवळ तू पाया पडायला जाणार? त्याच्याजवळच पाया पडायला जाणार आहेस तू. जर काय झालं तर अरे देवाच म्हणणार आहेस तू दुसरा काय शब्द घेणार आहेस? फक्त मजबुरी म्हणून आम्ही विष्णूला मानतो म्हणून तू वैष्णव? अजिबात होत नाही. कोण आहे वैष्णव? नाम अमृत गोडी वैष्णवा लादली. ज्याला नामाची गोडी आहे ना, ज्याला अमृततुल्य चहा नाही वाटत, ज्याला अमृततुल्य नाम वाटतं ना, तो खरा वैष्णव आहे. नाहीतर आम्ही वारीला जाणार, सॉरी बरं का मी मध्ये मध्ये जरासं मिश्किलपणे बोलतेय, आता काय करू, डोक्यात तोच विषय चालू आहे ना. वारीला जाणार पण आम्हाला चहा मात्र अमृततुल्य लागतो. हॅट तेरिकी, अजिबात नाही. नाम अमृत गोडी. कसली गोडी? नामाची गोडी लादली आणि योगिया साधली जीवन काळात. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट म्हणून मी ते खाली लिहिलेलं आहे. योगिया साधली जीवन कळा म्हणजे काय? जीवन कळा 2 अर्थ आहेत. हरिपाठाचे अनेको जे ग्रंथ विवरण आहेत ना, अर्थ विवरण केलेले ग्रंथ, त्याच्यामध्ये जीवन कळा म्हणजे जीवन जगण्याची कला लाभली असं सांगितलंय. आणि दुसरा असा अर्थ सांगितलाय की जीवन कला म्हणजे काय? जीवनामध्ये शुद्ध स्वरूपाची जी जाणीव आहे. आता सगळेजण 2 मिनिटं फक्त शांत बसा. श्वास घेतला, श्वास सोडला. सोडून द्या ना, मी ऑफिसमध्ये बसली आहे.
सोडून द्या ना मी काय परिधान केलंय, सोडून द्या ना मी कोण आहे, सोडून द्या ना मी काय खाल्लंय, सोडून द्या ना. आता मी हे माझ्याबद्दल सोडलं, तुम्ही तुमच्याबद्दल सगळं सोडा. हे सगळं वरचं आवरण सोडलं तर आतमध्ये काय आहे, एक श्वास चालू आहे. बरोबर आहे, एक श्वास चालू आहे. आणि तो श्वास जो बघतोय ना, तो श्वास जो बघतोय ना, ती जी जाणीव आहे ना, इथे चिमटा घेतला, आई ग लागलं, माझा मीच घेतला तरी मला लागलं, ही जी वेदना आहे ना, हे जे वेदना आहे ना, ते ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ना, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. हे ज्याला जाणवतं ना, हे ज्याला जाणवतं ना, हे जीवन, जीवन म्हणजे काय, ही जी चेतना वाहतीये, ही जी चेतना वाहते, ती कळ, कळ म्हणतात ना, कळ. एक कळ दाबली की लाईट बंद होते, एक कळ दाबली की पंखा चालू होतो. अगदी त्याप्रमाणे ही जीवनाची कळ ज्याला साधली ना, तो ज्याने ओळखला ना, जे मी नेहमी म्हणते, डोळे बंद करून ओंकार करून इथे दृष्टी स्थित करायची आणि शोधून काढा ती कळ काय आहे. योगीजन ती कळ शोधून काढतात, योगीजन ती कळ शोधून काढतात. पल्लवीताई, तुम्ही गेल्या वेळेस बोललात ना की प्रचंड अवघड आहे, प्रचंड अवघड आहे. अजिबात अवघड नाही, एकदा बसून तर बघा. अंतःकरणाच्या ह्या ज्या स्थिती आहेत ना, बाहेर बघणारा मी, तिथपासून ते आत बघणारा मी, आणि आतमध्ये गेल्यावरती तो आत्ममध्ये विलीन होणारा मी, इथपर्यंत बघता आलं पाहिजे. आणि जर ते बघायचं म्हटलं ना तर एका सेकंदात आता आपण जाऊन आलो, मी तर जाऊन आली, एका सेकंदात जाऊन आलो. असं त्याच्यामध्ये जास्तीत जास्त वेळ आपल्याला जाता आलं पाहिजे. नुसतं जाता नाही, तिथे राहता आलं पाहिजे. योगिया साधली जीवन कळा. दोन प्रकारच्या, जीवन जगण्याची कला आणि दुसरं जीवनाचं मर्म काय आहे, जीवनाचं तत्व काय आहे. जीवन प्रवाहित होतंय म्हणजे ते कुठे होतंय नक्की, प्रत्येक पेशीमध्ये ते जीवन प्रवाहित होतंय हो, प्रत्येक पेशीत. हे जे रंध्र दिसत आहेत त्या रंध्रामध्ये एक एक केस दिलाय, पण त्याच्या खाली अनेको पेशी आहेत आणि ती सगळी पेशी, द सेल्स, द मॉलिक्युल्स, दे आर लिव्हिंग, ते जिवंत आहेत. म्हणजे त्यातलं मर्म जाणून घेतात ते योगी. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवा लाधला कृष्णदाता. इतकं सुंदर चरण आहे. याच्यामध्ये दोन्ही गोष्टी सांगितलेत. एक आहे नामस्मरण हे साधन आणि दुसरं आहे योग हे साधन. आपल्या सगळ्यांना कथेचा भाग माहिती आहे. जसं कयादू माता, हिरण्यकश्यपू, प्रल्हाद कोणाचा मुलगा होता, भक्त प्रल्हाद कोणाचा मुलगा होता, कोणाचे पुत्र होते. नाही तर खाली कमेंट येईल, मुलगा बिलगा बोललात तुम्ही आत्ताच्या काळातलं. हा, कोणाचे पुत्र होते भक्त प्रल्हाद, हा हिरण्यकश्यपू आणि कयादू माता. बरोबर आहे. हिरण्यकश्यपू आणि कयादू माता आपल्या सगळ्यांना माहिती आहे. हिरण्यकश्यपू ज्या वेळेस तपश्चर्येला गेले त्यावेळेस इथे इंद्र राजा जो आहे, देवादिदेव इंद्र, त्यांना इथे न्यूनगंड आला की अरे आता कयादू माता प्रेग्नंट आहे, गरोदर आहे, तर तिच्या पोटी येणारा पुत्र तो किती ताकदवान असेल. आणि जर तो ताकदवान असला आणि तो त्याच्या वडिलांसारखा निपजला तर झालं, आपली वाटच लागली, आपली बोंबच लागली. म्हणून इंद्रदेवानी कयादू मातेलाच किडनॅप केलं, कयादू मातेला किडनॅप केलं आणि घेऊन निघाला. त्यावेळेस देवांचे सगळ्यात श्रेष्ठ सल्लागार म्हणजे कोण, नारद मुनी तिकडे आले आणि ते त्यांना म्हणाले की अरे असं कसं, अरे तू स्त्रीला हात लावतोयस, तुला काय लाज लज्जा शरम, म्हणजे आत्ताच्या लँग्वेजमध्ये बोलायला लागलं तर काही वाटतंय तुला, तू एका स्त्रीला पळवून घेऊन चाललायस. आत्ताच्या काळात एवढं सोपं नाहीये बरं का. आत्ताच्या काळात स्त्रीला पळवून गेलं तर स्त्रीच दोन ठेवून देईल तुम्हाला. तर तू स्त्रीला वगैरे पळवून निघालायस, तुला काय वाटतंय का, असं म्हणाले. मग काय करू, अरे तू टेन्शन घेऊ नकोस, हिच्या पोटी जो जन्माला येईल ना तो भगवत भक्तच असेल, यू जस्ट डोंट वरी, सगळं माझ्यावर सोडून दे, असं कोण म्हणाले, नारद मुनी म्हणाले. कोणाला, इंद्राला म्हणाले. मग त्यांनी सोडून दिलं कयादू मातेला. मग कयादू मातेला घेऊन नारद मुनी स्वतःच्या आश्रमामध्ये आले. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, तिथे मातेच्या गर्भामध्येच असताना कानावरती जे नाव पडलं सत्वर उच्चार, सत्वर म्हणजे पटापट उच्चार करून प्रल्हादाच्या मनामध्ये जो बिंबला, त्याच्यामुळे प्रल्हादाचा उद्धार झाला. बरोबर आहे. नामस्मरणाने प्रल्हादाचा उद्धार झाला. उद्धवा लाधला कृष्णदाता, त्याच उद्धवाला भगवान श्रीकृष्णांचे दुसरे म्हणतात ना चुलत बंधू, प्रिय सखा म्हणजे उद्धव, त्या उद्धवाला भगवंताने योग विद्या दिली, योग शिकवला. तोच योग उद्धवाने पुढे जाऊन गोपींना शिकवला. वृंदावनामध्ये जाऊन उद्धवाला योग दिला आणि प्रल्हादाला नामस्मरण दिलं. हे का लिहिलंय असं एकत्र, दोघांचाही एकच परिणाम झाला, दोघेही योगी झाले.
दोघांचाही एकच परिणाम झाला, दोघेही योगी झाले. म्हणून असं चरण लिहिलेलं आहे की त्यालाही तीच गती प्राप्त झाली. नामस्मरणाचं महत्व सांगितलंय, योगाचं महत्व सांगितलंय. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, अरे उद्धवा लाग झाला कृष्णदाता. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ. ज्ञानदेव म्हणे, ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की अरे हे नाम अत्यंत सुलभ आहे, हे नाम अत्यंत सुलभ आहे, पण सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. अत्यंत सुलभ आहे पण दुर्मिळ आहे, दुर्मिळ आहे, भेटणार नाही लवकर तुला. भले तुम्ही वह्यांवरती लिहून काढा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, नुसते हात चालत राहतील, मुखाने नामस्मरण येणं अवघड आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ पण सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. असा ह्या पूर्ण अभंगाचा अर्थ होतो. खरं बघायला गेलं तर सगळ्यांना असं वाटतं हरिपाठ म्हणजे प्रत्येक वेळी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा एवढंच आहे, पण ते कितीतरी पद्धतीने ज्ञानेश्वर माऊलींनी समजावून सांगितलेलं आहे, कितीतरी पद्धतीने त्यांनी समजावून सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे हरिपाठाचा प्रत्येक अभंग बघणं अत्यंत गरजेचं आहे. आणि श्रोते हो, आपण गीता जाणून घेतोय आणि त्या गीतेचं सिम्प्लिफाईड व्हर्जन संत सांगत असतात त्यांच्या अभंगातून आणि त्यांच्या ओव्यांमधून. तर तोच हा हरिपाठाचा अभंग जो आपल्याला सध्या जी वारी चालू आहे त्याच्यावरती सुद्धा हेच सांगण्यात येतं. संतांचे संगती मनोमार्गगती आणि आकळावा श्रीपती येणे पंथे. गीतेमध्ये कुठेच तुम्हाला सांगणार नाही की जा जा पंढरपूरची वारी कर, कुठेच तुम्हाला सांगणार नाही की असा देव बसलाय आणि तसा देव बसलाय. गीतेमध्ये सगळं एवढंच सांगतील तुम्हाला. हा जो 3.5 हाताचा देह आहे ना, त्याच्याच भोवती फिरते गीता. त्याच्या आतमध्ये कसं जावं, आतल्या भगवंताला कसं ओळखावं, हेच गीता सांगते. आणि मी तुम्हाला एक सांगू का, एक सांगते तुम्हाला, लक्षात घ्या तुम्ही. जगापासून गीता एवढी अलिप्त का राहिली, भगवद्गीता अलिप्त का राहते? प्रत्येकाला ज्ञानी व्हायचंय, प्रत्येकाला भगवंताला ओळखायचंय, पण त्याला वाटतं की त्याला ओळखत असताना मी माझा गुलाबजामुन सोडू नये, त्याला ओळखत असताना मी माझी हेअरस्टाईल अजिबात सोडणार नाही, मी माझी कपड्यांची स्टाईल अजिबात सोडणार नाही, आणि माझी बेडरूम तर मी अजिबातच सोडणार नाही. ताई मला तोच बेड लागतो, तीच चादर लागते, मला सगळं तसंच लागतं. जे असे म्हणतात ना की मला हेच पाहिजे, हे बाह्यांगाने अंतरंगाने मी माझा राग अजिबात सोडणार नाही, असं जर कोणी केलं ना तर फट्टे मला राग येतो. काय म्हणाल तुम्ही, मग मी पण बाई बेरकी 1 नंबरची असं आपण म्हणतो ना. मी पण म्हणायची, आधी भरपूर म्हणायची, पण जेव्हापासून गीता आयुष्यामध्ये आले ना तेव्हापासून असं वाटायला लागले की जे बोलणारी आहे ती पण मी नाहीच आहे, ती नाहीच आहे मी, फक्त तिखट जास्त खाते म्हणून राग जास्त यायला लागलाय. येतंय का लक्षात तुम्हाला? बोलणारी आहे ती मी नाहीच आहे. आतमधलं पित्त, दही वगैरे खाल्लं, पित्त आलं की मग मला जास्त राग येतो, चिडचिडपणा होतो. कधीतरी ना हे सगळं स्वतःचं ऑब्झर्व करून बघा. आणि असंही मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की मध्यंतरी मी हा प्रयोग केला होता की सारखं देवाचेच विचार यायचे, म्हणून मी ना थोडी पिक्चरची गाणी ऐकायला सुरुवात केली, 90s मूवीजची गाणी ऐकली, माझे थॉट्सच बदलले हो. म्हणजे थोडक्यात काय म्हणायचंय, जे आपण ग्रहण करतो ना त्याच्यानुसार आपला भाव कसा बदलत जातो ना, जस्ट करून तर बघा, किती मजा आहे त्याच्यामध्ये. जो माणूस स्वतःला बघण्याचं डेअरिंग ठेवतो ना, धाडस ठेवतो ना, त्यालाच गीता समजू शकते. इथे अर्जुनाला भगवंत सिद्ध करतोय, अर्जुनाला भगवंत सिद्ध करतोय फक्त युद्धासाठीच नाही, स्वतःला मारून, स्वतःला जाळून, स्वतःतलं नको नको असलेलं ते बाजूला काढून तो त्याला सिद्ध करतोय. ही ज्याची तयारी आहे ना अर्जुन होण्याची, की माझ्यातलं नकोय ते मी काढून जे हवंय त्याला मी आकार देईन, ही ज्याची तयारी आहे ना तोच अर्जुन आहे. आता प्रत्येक जण म्हणेन मी आहे अर्जुन, मी 6 पॅक बनवली, मी बॉडी बनवली, मी आहे अर्जुन. अजिबात नाही रे, गप्रे. अर्जुन कोण आहे? जो स्वतःमध्ये बदल करून घ्यायला तयार आहे ना, तो अर्जुन आहे. त्यामुळे जर भगवंताची गीता आपल्यामध्ये उतरवायची असेल ना तर त्याप्रमाणे आपल्याला बदलासाठी तयार व्हावं लागणार आहे. आणि सगळं जग सगळ्यासाठी तयार असतं. अहो ताई, आम्ही काशीची यात्रा करू, हो ताई, आम्ही 21 दिवस आम्ही बिना खिचडीचे राहून उपवास करू, ताई आम्ही काही करू, पण आम्ही स्वतःला बदलणार नाही. सगळ्यांचं हेच म्हणणं आहे. लक्षात घ्या विषय तुम्ही. आणि जोपर्यंत स्वतः बदलत नाही तोपर्यंत तुम्ही अध्यात्मात असून काही फायदा नाही. मूग भिजलाय की नाही हे केव्हा कळतं? ज्या वेळेस तो मऊ होतो. पाण्यात राहून राहून मूग जेव्हा मऊ होतो ना तेव्हा तो खाण्यास योग्य होतो. तसं आपण परमार्थात राहून 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 एवढं मृदू झालं पाहिजे, एवढं गोड झालं पाहिजे की आपण लोकांना खाण्यास योग्य होऊ, लोकांच्या संगतीस योग्य होऊ. हा परमार्थाचा अर्थ आहे.
इतकं सुंदर नामस्मरण आहे. मी आज थोडंसं ना तत्वज्ञान बाजूला ठेवलं. याचं कारणच हे होतं की मी तुम्हाला गेल्या वेळेस पण हे सांगणार होती, पण बोलता बोलता राहिलं, कारण गेल्या वेळेचा विषय फार दृढ होता. चारी वेद ज्याचे साठी त्याचे नाव धरा कंठी. हे माझ्या डोक्यामध्ये हे चरण घुंगत होतं. मी वरती तारीख पण तेव्हाची लिहिली आहे, मला तेव्हा सांगायचं होतं. काय होतं माहितीये, गीता बघता बघताना सतत बुद्धियोगामध्ये जेव्हा आपण असतो ना, सतत बुद्धीने विचार करतोय, मन, अंतःकरण, चित्त, ध्यान, समाधी, धारणा, ह्या सगळ्या गोष्टींचा आपण वैचारिक पातळीवर विचार करता करताना आपण थोडेसे ना असे कटू व्हायला लागतो, थोडेसे आपण दृढ व्हायला लागतो, कडक व्हायला लागतो. मग तशा वेळेस ना एकदा तरी पांडुरंगाचं दर्शन घ्यावं, एकदा तरी पांडुरंगाकडे बघावं, पुन्हा एकदा निर्गुणाकडून ना आधी सगुणाकडे यावं. ते सगुण स्वरूप आपल्याला मृदू ठेवतं. सगुण स्वरूप आपल्यामधला जो म्हणतात ना प्रेमाचा ओलावा जागा ठेवतो. आणि सगळ्यांनी ना एका गोष्टीचा विचार करा, मनापासून विचार करा. मी थोडं याच्यावरती चिंतन केलं. पल्लवीताई तुम्ही पण विचार करा याचा. अन्नापासून मन बनतं, म्हणजे आपलं जसं शरीर आहे त्याच्यापासून मन बनतं. दुसरा मुद्दा म्हटलेली प्रकृतीपासून अहम बनतो. आणि जर खरा विचार केला ना तर आत्म्यापासून एकच गोष्ट बनते, ते म्हणजे प्रेम बनतं. विचार करून बघा, आतला जो आत्मा आहे ना, आत्मा तो जेव्हा परमात्मा होतो ना तेव्हा त्याला एकाच गोष्टीची ओढ लागते की हे आजूबाजूचे सगळे माझेच आहेत, हे सगळे माझेच आहेत. ज्याप्रमाणे एखादा मॉलिक्यूल, एखादा ॲटम, त्याच्या इलेक्ट्रॉनचं नेचर काहीही असेल, त्याच्या प्रोटॉनचं नेचर काहीही असेल, पण न्यूक्लियसचं नेचर मात्र एकच असतं, सगळ्यांना धरून ठेवायचं. अगदी त्याप्रमाणे आपल्या आतमध्ये पण जो आत्मा आहे ना त्याचा एकच गुणधर्म आहे, ते म्हणजे प्रेम. त्याला एकच कळतं प्रेम हवंय, त्याला एकच कळतं प्रेम द्यायचंय. त्याच्या पलीकडे त्याचा विषय नाही. कधीतरी जाणून घ्या, एकदा बघा स्वतःमध्ये, तुम्हालाही या गोष्टी जाणवतील. त्याच्या पलीकडे जाऊन मी आपला ग्रंथ या विषयामध्ये तुम्हाला थोडी नावं आज सजेस्ट करणार आहे. काय होतंय माहिती, विषय अवघड होत जातो. आणि ज्याला खरंच अभ्यास करायचा आहे गीतेचा, त्याच्यासाठी ना ह्या व्यक्ती अत्यंत मदत करतील. किंवा ह्याच व्यक्तींचं वाचते म्हणण्यापेक्षा कधी वाचते, कधी यूट्यूबवरती ऐकते. यूट्यूबवरती पण त्यांची बुक्स अनेको रेकॉर्ड करून दिलेले आहेत. जिद्दू कृष्णमूर्तींबद्दल एकदा वाचा, कृष्णमूर्तींबद्दल एकदा ऐका. गुरु अरविंद म्हणून होऊन गेले. गुरु अरविंद ज्यांनी जेलमध्ये राहून, ज्यांनी कारागृहात राहून अनेको ग्रंथांची रचना केली, असे गुरु अरविंद. मी ह्यांची नावं का सांगते, कारण ह्यांची नावं आपल्याला रेग्युलर नसतात, पण ह्यांची नावं आपण बघितली पाहिजेत. सध्याच्या काळातले हे संत आहेत असं म्हणायला हरकत नाही. गुरुदेव रानडे यांचं पण नाव लिहून घ्या. त्यानंतर रमण महर्षी, ओ माय गॉड, रमण महर्षी, बापरे, त्यांचं चरित्र मी खूप लहान असताना वाचलं, पण त्याचं फुसटचं लक्षात आहे, पण त्याचा एसेन्स, त्याचा फ्लेवर माझ्या मनामध्ये नेहमी येत असतो. इतकं सुंदर त्यांचं चरित्र आहे. लहानपणापासून त्या व्यक्तीला अध्यात्माची ओढ होती, चिंतनाची ओढ होती. आणि असा विरळा तो महात्मा होता की ज्याने गुरूंचं सहाय्य घेतलंच नाही असं म्हणता येईल. अशा सहाय्य न घेता स्वतः ध्यानाला बसून ज्यांनी प्राप्त करून घेतले ना, ते रमण महर्षी. अत्यंत सुंदर चरित्र आहे. त्याच्याही पलीकडे जाऊन जर सगुण भक्तीबद्दल जर कोणी चांगलं बोललं असेल, कोणी चांगलं मार्गदर्शन केलं असेल, तर ते म्हणजे रामकृष्ण परमहंस. ही काही लोक आहेत ना, स्पेशली गुरु अरविंदांबद्दल मी खूप कमी वाचले. वाचण्याची माझी इच्छा आहे, पण मी बघते अजून की मला काय चांगलं पुस्तक त्यांचं ऑर्डर करता येईल. गुरु अरविंदांबद्दल खूप कमी वाचले, पण अत्यंत सुंदर तत्वज्ञान आहे. कारण ज्यावेळेस जिद्दू कृष्णमूर्ती बोलतात, ज्यावेळेस आचार्य ओशो बोलतात, ज्यावेळेस गुरुदेव रानडे बोलतात, ज्यावेळेस रमण महर्षी बोलतात, या सगळ्यांच्या बोलण्यामध्ये ना गुरुदेव अरविंदांचा उच्चार होतो. अत्यंत सुंदर या सगळ्यांचं साहित्य आहे. आणि ह्या सगळ्यांना वाचल्यानंतर ना मी एक वाक्य लिहिलंय, नमस्कार चमत्कार यांच्या पलीकडे जायचं असेल ना तर यांना वाचा. आणि यांना वाचल्यानंतर असं वाटेल की ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराज यांचेच हे सगळे शिष्य आहेत, अक्षरशः असं वाटेल. अत्यंत प्रेमाने वाचा, अभ्यास करायचं म्हणून नाही. इतके इंटरेस्टिंग त्यांचे किस्से असतात ना. ग्रंथ हा विषय थोडासा व्हावा म्हणून तुम्हाला हे पुस्तक दाखवते. सध्या हे पुस्तक वाचते, बऱ्यापैकी वाचत आलेलं आहे माझं पुस्तक. हे गुरुदेव रानडेंचं पुस्तक आहे, चरित्र आणि तत्वज्ञान हे त्यांचं पुस्तक आहे. ते निंबाळच्या आपल्या ट्रस्टकडून जर तुम्ही मागवलं तर हे पुस्तक तुम्हाला मिळेल. अत्यंत सुंदर पुस्तक आहे. कधी जमलं तर यातला मी तुम्हाला किस्सा सांगेल. इतके इंटरेस्टिंग किस्से असतात, इतके इंटरेस्टिंग किस्से. एक किस्सा द्यायचा झाला तर
गुरुदेव रानडेंना शिष्यवृत्ती मिळालेल्या, गोल्ड मेडल मिळालेले, क्षमा करा, गोल्ड मेडल मिळालेले. एक गोल्ड मेडल काहीतरी 16 तोळ्यांचं होतं आणि एक गोल्ड मेडल काहीतरी 11 तोळ्यांचं होतं. तर ते गोल्ड मेडल हे त्यांच्या चरित्रात आलंय बरं का. ते गोल्ड मेडल त्यांनी घरी जाऊन आपल्या गुरुदेवांच्या तसबिरीच्या मागे ठेवले. तसबिरीच्या मागे गोल्ड मेडल इज गोल्ड मेडल, 16 तोळ्याचं. आपली 2 तोळ्याची बांगड्या नाही आहेत त्या, 16 तोळ्याचं गोल्ड मेडल मिळालं. जगन्नाथ शंकर शेठ ही त्यांना शिष्यवृत्ती मिळालेली, तर त्यांना चान्सलरकडून वगैरे गोल्ड मेडल, सोन्याचं मेडल मिळालेलं. तर ते त्यांनी नेऊन आपल्या गुरुदेवांच्या तसबिरीच्या मागे ठेवलं. त्यांच्या बहिणीने काय करावं, ते दोन्ही गोल्ड मेडल उचलले आणि त्याच्या जाऊन पाटल्या बनवायला टाकल्या. काय केलं, पाटल्या बनवायला टाकल्या. थोडे दिवसांनी त्यांचं लक्ष गेलं, त्यांनी हात घातला तसबिरीच्या इथे, त्यांना गोल्ड मेडल मिळालं नाही. म्हणून त्यांनी विचारलं घरामध्ये की कुठे गेले इथले. तर त्यांची बहीण म्हणाली, अरे असा पण त्यांचा काय उपयोग आहे, निदान मी पाटल्या हातात घालीन तरी. याच्यावरती आपल्याला किती राग आला असता. आपण काय केलं असतं, एवढी हिंमत, मी मेहनतीने मिळवलेले, तू कसं ते मोडलेस, असं तसं आपण बोललो असतो. गुरुदेव एवढंच म्हणले, अच्छा हो का, बरं ठीक आहे, असू दे, काही हरकत नाही, एवढंच बोलले. हा सुंदरसा किस्सा या पुस्तकामध्ये येतो. आपल्याला असं वाटतं की ह्याच्यामध्ये वाचण्यासारखंच नाहीये. काय होतं माहिती, ते मोबाईलची स्क्रीन बघता बघताना सतत 30-30 सेकंदाने ते डोपामाइन डोक्यामध्ये रिलीज करण्याची आपल्याला सवय झाली आहे. त्याच्यामुळे एक ठिकाणी बसून शांतपणे पुस्तक वाचायची आपल्याला सवयच राहिली नाहीये. लक्षात घ्या विषय तुम्ही. थोडं ना काय करा माहिती, एक रोज सुरुवात करा, एकेका पानापासून, 1-1, 2-2 पानापासून सुरुवात करा. नियम ठेवा की रोज मी 5 पानं वाचल्याशिवाय झोपणारच नाही. जिथे झोपतो ना तिथे पुस्तक ठेवायचं. माझ्या पण उशालाच पुस्तकं असतात, म्हणजे किती नुकसान होतं त्याच्यातून ती गोष्ट वेगळी, लहान मुलं आहेत त्यामुळे, पण माझ्या उशालाच पुस्तकं असतात. झोपताना मला पुस्तक वाचायचंय म्हणजे वाचायचंय, एवढा नियम करून झोपा. हे ग्रंथ सुद्धा इंटरेस्टिंग आहेत आणि वेगळ्या पद्धतीचा ना इंटरेस्ट क्रिएट करून त्या तत्वज्ञानाला सोपं करतात आपल्यासाठी, असे हे सगळे ग्रंथ आहेत. तर या व्यक्तींना वाचा. आणि हे एवढं बोलून ह्याच्याबद्दल बोलण्यासारखं प्रचंड आहे, प्रचंड आहे ह्याच्यावरती बोलण्यासारखं, कारण हे पुस्तकाचं बऱ्यापैकी. आणि हो, अजून एक गोष्ट, वारीचा इतिहास, वारीचा इतिहास सगळ्या ठिकाणी चाललंय, गाजलेलं आहे. वारीचा इतिहास, वारीचा इतिहास, मी एक लिंक शेअर करेन. वारकरी संप्रदायाचा इतिहास म्हणून यांचं पुस्तक आहे, मामासाहेब दांडेकरांचं पुस्तक आहे, जे PDF अवेलेबल आहे. जर तुम्हाला बघायचं असेल ना, इकडे तिकडे बघू नका, डायरेक्ट जाऊन ते पुस्तक वाचायला सुरुवात करा. मी त्याच्यावरती जास्त काही बोलली नाही, कारण ते माझं निम्मच वाचून झालेलं आहे. वारकरी पंथाचा इतिहास म्हणून त्यांचं पुस्तक आहे, त्याचा PDF आहे, मी लिंक आपल्या ग्रुपवरती शेअर करेन. अज्ञानी बनून ना इकडे तिकडे हिंडू नका, जरा ना स्मार्ट राहा, स्मार्ट. आणि स्मार्ट म्हणजे नुसतं जीन्सची पॅन्ट आणि टी शर्ट म्हणजे स्मार्ट नसतं बरं का. हां, कळतंय ना तुम्हाला, लक्षात येतंय ना. एक लखाकी असली पाहिजे चेहऱ्यावरती. समोरचा मूर्ख जरी बनवायला आला ना तरी त्याला स्माइल देता आली पाहिजे. बोलायचं काहीच नाही, फक्त एक स्माइल आपली त्याला काफी आहे. तुझी पातळी, त्याला त्याची पातळी आपल्याला स्माइल मधून दाखवता आली पाहिजे आणि आपली पातळी आपल्याला एका स्माइल मधून दाखवता आली पाहिजे. एवढं चाणाक्ष आपण असलं पाहिजे, तर आपण म्हणू की आपण गीतेचे शिष्य आहोत. अन्यथा वी आर नॉट आध्यात्मिक. आपण स्वतःला आध्यात्मिक म्हणू शकत नाही. आणि अध्यात्म म्हणजे स्पिरिच्युअलिटी नाही, अध्यात्म म्हणजे स्वतःला जाणून घेणं. नो युअर सेल्फ इज नथिंग बट द अध्यात्म. बाकी त्याचा काहीही अर्थ होत नाही. अध्यात्माचं स्पिरिच्युअलिटी हे ट्रान्सलेशन आहे इंग्लिशमधलं, इंग्रजीमधलं. पण अध्यात्माचा अर्थ काय होतो, स्वतःला ओळखा, स्वतःला जाणून घ्या. ठीक आहे, तर असं एवढं बोलून मी आजच्या गोष्टीवरती येते. आजची गोष्ट खूप सुंदर आहे बरं का, सगळ्यांनी ऐका, छानशी गोष्ट आहे. एक असतो व्यापारी. आता जुन्या काळातला व्यापारी म्हणजे काय, त्याला असं नाही ना की एकाच ठिकाणी आम्ही असा मोठा मॉल ओपन केला, मग मॉलमध्ये लोक आली, असं नव्हतं त्या व्यापाऱ्याचं. तो व्यापारी जो होता, त्याचा जुन्या काळातला व्यापारी, तो काय करायचा, सगळ्या वस्तू ज्या विकायच्या आहेत तो एका आठवड्यात बांधायचा आणि तो विकायला वेगवेगळ्या गावांमध्ये घेऊन जायचा. म्हणजे तो आज जर निघाला ना तर त्या वस्तू विकून वगैरे तो घरी परत येणार, जुनी पद्धत. मग तो त्या वस्तूंच्या वहनासाठी, इकडे तिकडे जाण्यासाठी घोड्याचा वापर करायचा. त्याचा एक घोडा होता छान, त्या अश्वाचा तो वापर करायचा.
तर त्या अश्वावरती घोड्यावरती ज्या वस्तू असायच्या गाठोड्यात भरायचा तो त्या घोड्यावरती लादायचा, स्वतःचं जे सामान असायचं त्याच्यावरती लादायचा आणि तो रोज जायचा. आता एक दिवस तो असाच व्यापार करण्यासाठी निघालेला असतो. सगळ्या वस्तू तो छान गाठोड्यामध्ये बांधतो, स्वतःचा जो शिधा असतो तो घेतो, स्वतःला लागणारे थोडेफार कपडे असतात तो घेतो आणि आता या वेळेसचा दौरा मला फार मोठा करायचा आहे म्हणून भरपूर वस्तू तो त्या गाठोड्यात बांधून घेतो. एवढं सगळं बांधाबांधी झाल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की अरे बापरे, हे खूप वजन झालं आणि आता घोड्याचा चारा अजून घ्यायचा आहे आपल्याला, तो घ्यायचाच राहिला. आता घोड्याचा ओला चारा, तो त्याला वजन भरपूर, म्हणून तो असं ठरवतो जाऊ दे आपण ज्या गावी जाऊ त्या गावामध्ये त्या चाऱ्याची आपण अरेंजमेंट करू, असा तो विचार करतो आणि घोड्याला घेऊन सामानासकट तो निघतो. आता निघाल्यानंतर भरपूर तास प्रवास केल्यानंतर, भरपूर तास त्या घोड्यावरून चालल्यानंतर, तुकडुक केल्यानंतर तो एका गावाला जाऊन पोचतो. आता गावाला पोचल्यानंतर संध्याकाळची थोडीफार वेळ झालेली असते, झुंजू झालेलं असतं, सायंकाळची वेळ असते. तो तिथे घोड्याला बांधतो, मस्तपैकी छोटंसं स्वतःचं दुकान थाटतो, तिथे बाजार लागलेला असतो. दुकान थाटून तो स्वतःचा शिधा ओपन करतो, ओपन नाही म्हणताय ना, स्वतःचा शिधा सोडतो आणि तिथे तो थोडंफार खाऊन घेतो. आणि आता त्याच्या लक्षात येतं की अरे घोड्याला आपण सकाळपासून काहीच चारलं नाहीये, म्हणून तो त्या गावामध्ये आजूबाजूच्या आधी दुकानांमध्ये जातो की तिथून जाऊन मी विकत आणून चारा स्वतःच्या घोड्याला चारेन. म्हणून तो दुकानांमध्ये चेक करायला जातो, बघायला जातो की चारा आहे का. तर तिकडच्या दुकानांमध्ये सगळीकडे सुका चाराच असतो, ओला चारा कुठेच नाहीये. मग शेवटी रात्र होते, तो विचार करतो चल सुका तर सुका, याच्या समोर तर ठेवूया आपण, म्हणून तो सुका चारा घेतो आणि घोड्याच्या समोर आणून टाकतो. आता त्याचा घोडा मोठा बहादर, त्याला सवयच नसते सुक्या चाऱ्याची. तो सुक्या चाऱ्याकडे बघायचा आणि असं तोंड करायचं. आपण कसं तोंड करतो तोंदलीच्या भाजीकडे बघून, तसं तो असं तोंड करायचा. तो काही चारा खायचा नाही, तो चारा तसाच पडलेला. आता त्याला वाटतं जाऊ दे, रात्रभर भूक लागली की घेईल खाऊन तो, म्हणून तो व्यापारी झोपी जातो. आता दुसरा दिवस उजाडतो, तो बघतोय तर ह्याने चारा खाल्लेलाच नाहीये. आता ह्याचं दुकान तो ओपन करतो, दुकान चालू आहे, त्याचं लक्ष तिकडे, तो चारा खात नाहीये. काही वेळाने तो दुकान थोडंसं असं पुढून झाकतो आणि पुन्हा एकदा दुसऱ्या बाजाराच्या गल्लीमध्ये जातो चेक करायला की चारा मिळतोय का. त्याला चारा काही मिळत नाही. पुन्हा दुकानात येतो, दुकान चालवतो, असं मजल दरमजल करत थोडा वेळ इकडे थोडा वेळ तिकडे तो पूर्ण दिवस चारा शोधतो, त्याला चारा काही मिळत नाही. दुसरा दिवसही असाच मावळतो. तिसरा दिवस उजाडतो. आता त्याला चिंता वाटायला लागते की माझ्या घोड्याचं होणार काय, आणि काहीच खाल्लं नाहीये. त्याला खूप चिंता वाटायला लागते. मग तो पुन्हा दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी दुकान उघडतच नाही, तसंच बंद ठेवतो आणि चाऱ्याच्या शोधार्थ निघतो. एक व्यक्ती त्याला बघत असते की हा माणूस रोज चिंतातूर होऊन निघतोय. तो त्याला विचारतो की काय झालं साहेब, तुम्ही काय शोधताय. तो म्हणतो काही नाही हो, माझ्या घोड्यासाठी मी हिरवा चारा शोधतोय. तर ती व्यक्ती म्हणते की तुम्ही कितीही शोधलत ना तरी तुम्हाला इथे हिरवा चारा काही मिळणार नाही, ते शक्यच नाहीये. मग आता तो व्यापारी खूप घाबरतो. तो म्हणतो आता मी करायचं काय. तो म्हणतो तुम्ही चिंता करू नका, तुम्ही चला माझ्या बरोबर. असं म्हणून तो त्याला घेऊन एका ठिकाणी जातो. तो कुठे त्याला घेऊन जातो, तो त्याला चष्म्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो. आता चष्म्याच्या दुकानात गेल्यावरती चष्मेवाल्यांना विचारतात तुमच्याकडे हिरव्या रंगाच्या काचा आहेत का. ते म्हणतात हो आहे. मग आम्हाला चष्मा बनवायचा आहे. ते म्हणतात कोणासाठी. ते म्हणतात मोठा चष्मा बनवायचा आहे. तो दुकानदार म्हणतात हो आमच्याकडे मोठा चष्मा मी बनवू शकतो, आमचा कारखानाच आहे इकडे. असं म्हणून ते म्हणतात घोड्याला बसेल असा चष्मा बनवा. मग ते घोड्याला बसेल असा एक मोठा चष्मा बनवतात. ती व्यक्ती त्या व्यापाऱ्याला चष्मा देते आणि म्हणते जा तुझ्या घोड्याच्या डोळ्याला हा चष्मा बांध. मग ते घोड्याच्या डोळ्याला तो हिरव्या काचांचा चष्मा बांधतात आणि त्याला चारा हिरवा दिसायला लागतो आणि फायनली तो घोडा चारा खाऊ लागतो. गोष्ट संपली. गोष्टीचं तात्पर्य असं, आपल्या आजूबाजूची परिस्थिती अत्यंत बिकट असेल, कशीही असेल, मग आपण चष्मा लावायचा आहे. कोणता चष्मा लावायचा आहे. नामस्मरणाचा चष्मा आपण सतत लावायचा आहे. सतत नामस्मरणाचा चष्मा लावायचा आहे की सगळं जग हिरवं दिसायला लागेल. तरुणांच्या मनात हिरवळती येऊन देऊ नका. सगळं जग हिरवं दिसायला लागेल म्हणजे सगळं जग आपल्याला आपल्यासाठी चांगलं आहे असं दिसायला लागेल. जगामध्ये अत्यंत बिकट परिस्थिती आहे. मला सांगू दे आहे, बिझनेस करत असाल, तुम्ही जॉब करत असाल, ओ माय गॉड एवढे डोक्याला शॉट असतात ना.
क्लायंट वदत नाही, येता रेव्हेन्यू येत नाही, त्याची बिलं पास होत नाही, PO काही येत नाही, बॉस काही बोंबलायचा थांबत नाही. एवढं डोक्याला ताप असतो ना, घरातली भाजी त्यातून कुठे बनवायची, ते पोरांची कटकट, अमकं तमकं, अरे रे 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 रे. या सगळ्या गोष्टींमध्ये ना पटकन चिडचिड होऊ शकते. होते ना राव, होते ना, आमची पण होते. मग अशा वेळेत काय करायचं? नामस्मरणाचा चष्मा एक लावूनच घ्यायचा. खूप राग आला की एवढंच करायचं, रामकृष्ण हरी. आणि हे मी तुम्हाला सांगतेय, हे एवढं सोपं नाहीये. घोड्याला चष्मा सहज मिळाला. आपल्याला चष्मा मिळवण्यासाठी अत्यंत प्रयत्न करावे लागतात. आपला मॅन्युफॅक्चरर इथे बसलाय, आपल्यामध्ये बसलाय. तर त्या मॅन्युफॅक्चररला बोलायचं, पटापट आम्हाला नामस्मरणाचा चष्मा करून दे, आम्ही तो लावणार आणि आम्ही संसारामध्ये वावरणार. इतकी सुंदर आजची साधी आणि सोपी गोष्ट होती. आय होप तुम्हाला ती आवडली असेल. आणि तात्पर्य, गोष्ट का सांगायची? तात्पर्य मनामध्ये रुजवण्यासाठी, तत्वाच्या सबलीकरणासाठी दृष्टांत सांगायचा असतो. तर ते तत्व हे आहे की नामस्मरण आपण सतत करत राहावं, जग आपल्याला सुंदर होईल. सो यावरती कोणाला काही बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता. येस, मी बोलतो थोडंसं. बोला ना दादा, बोला. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही सांगितलं की बहुतेक पुस्तकं मी वाचलेली आहेत. फक्त गुरुदेव रानडे सोडलं तर हा त्यांची तर भरपूर पुस्तक वाचली होती. आपण हा म्हणाला अरविंदांची, गुरु अरविंदांची. हो, आमच्या बंगल्याचं आरोग्यलाच नाव आहे. अरे त्यांचं वा नाव अरविंद आहे. वा 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 तर आम्ही अरविंदचे प्रेमी होतो, वा आहोत. आणि वा. रामकृष्ण परमहंसांचं बरंच वाचलेलं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट सांगायची होती की आपण म्हणतो की राग आल्यानंतर नामस्मरण यायला हवं वगैरे. हम्म. तर चुकून मी एक प्रयोग करायचो. हा बायका भांडते, बायकांना भांडायला आवडतं असं म्हणतो मी, पण तेव्हा असेल तर मग त्याची चालू होते ना, एकदा कॅसेट चालू झाली की पूर्ण होते अर्धा तास 15. तर तेव्हा मी मला सवय लावली की चालू झालं का श्रीराम जय राम जय जय राम म्हणायचं. आणि ते म्हणायचो मी. मग मध्ये मध्ये थांबलं की ते ऐकताना हो हो ऐकतो ना. वा, क्या बात आहे. मला एवढी सवय लागली ना, कधी भांडलं तर अरे आज माझं नामस्मरण झालंय, खोटं काढायची भांड मला नामस्मरण काढलं म्हटलं होतं. तर मी ह्याला अटॅच करून घेतलेलं की म्हणजे बायका भांडतात, माझं त्यामुळे नामस्मरण चांगलं व्हायचं. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे तुम्ही ते स्वतः अवलंबन करताय त्याचं डे टू डे लाईफ मध्ये. खूप छान. काय माहिती का, नामस्मरणाचा फायदा एवढा आहे ना, आता मला दुसरा प्रॉब्लेम झाला ऍक्च्युअली. नामस्मरणामुळे जेवढे आपले व्हायब्रेशन्स होतात ना सर्व, त्याचे एक्सपिरियन्स ऍक्च्युअली मला काय एक्सपिरियन्स यायचे नाहीत, पण आजूबाजूच्या लोकांना ज्या स्पंदन असतात ना, आपले तयार होतात ना, त्या स्पंदनामधून एवढे एक्सपिरियन्स येतात, एवढे एक्सपिरियन्स की मी बिलीव्ह करू शकत नव्हतो की हे कशामुळे होतंय. मी आमचे गुरु होते, ते एक्सपायर झाले तर त्यांना लगेच फोन करायचे की असं असं हे म्हणतात, जो मला काय पडत नाही वैज्ञानिक दृष्ट्या. तर ते विचारते काय करत होता, मी काय करतो म्हटलं, मी फक्त नामस्मरण करतो, मला दुसरं काही येतच नाही आणि मला काही समजत सुद्धा नाही. तर ते म्हणते तुमचं नाही हो, ते नामस्मरण होतं ना, त्याच्यामुळे तो फरक होतोय. आणि याचे प्रचंड एक्सपिरियन्स घेतलेले आहेत. फक्त त्याने एक सांगितलेलं की तुम्ही कोणाला काय मागू नका, आणि मागितलं तर तुम्हाला तो प्रॉब्लेम होणार. मागितलं मी, त्यांनी सांगून त्यांचं ऐकलं नाही, आणि त्यानंतर ही जे होतं ते सर्व झालं. आता परत कसं यायचं हा प्रश्न. आपण म्हणतो ऍक्च्युअली काय म्हणतात का की ज्ञानेश्वर महाराजांनी 7 सिटी आणले की नाही, आपण 98-99 पर्यंत जातो, बरोबर. 100 समोर दिसतं किंवा 100 घोड आपण हे असं केलेलं आहे की अनुभवलेलं सुद्धा आहे. तसं मी काही वर्ष स्वर्गसुखचा अनुभवलेलं आहे, प्रचंड म्हणजे काय असतात ते. तर ते अनुभवल्यानंतर एकदा तुम्ही परत खाली आला, नरकामध्ये आला की नाही, तर नरकातून परत ती वाट काढणं खूप कठीण होतं. आणि ते मला आता कठीण जात आहे. म्हणजे अध्यात्म वगैरे म्हणा किंवा रामदास स्वामींचा ग्रंथ वगैरे म्हणा. ऍक्च्युअली मी रामदास स्वामींचा दासबोध ग्रंथ वाचला आणि 360 अँगल मध्ये बदल चालू झाला म्हणजे. माझ्या विचारामध्ये नाहीये, आजूबाजूचे म्हणजे आपण म्हणतो नामस्मरण करण्यात नुसते आपले विचार बदलत नाहीत, आपल्या आजूबाजूचं एवढं मोठं आवरण तयार होतं ना की त्या आवरामध्ये कोणी येऊ शकत नाही. बरोबर आहे. आणि आपल्याला चुकीच्या लोकांचे फोन सुद्धा येत नाहीत, बोलत सुद्धा नाही, काहीच होत नाही, काहीच होत नाही, काहीच होत नाही. असं ते अनुभवलेलं होतं, एक्सपिरियन्स केलं होतं. पण हे सर्व गायब झालं कुठेतरी मध्येच. आणि आता ती परत सुरुवात होणं कठीण होतंय सर्व अशा गोष्टी. माहित आहे, येतं सर्व आणि होतच नाही, अशा त्या गोष्टी होतात. म्हणजे पहिला म्हणजे घरामध्ये प्रॉब्लेम असा की तुम्हाला रागच कसा येत नाही, बोलूच कसा शकत नाही. आणि आता राग काय येतोय शांत करायचा ही अशी म्हणजे आकाश आणि जमीन, म्हणजे पहिला आकाशात उडत जमिनीवर, जमिनीवर आकाशात जाता येत नाही, हा प्रॉब्लेम झालाय.
नाही होतं लक्ष्मणदादा, असं बऱ्याच लोकांची स्टोरी अशी आहे की ताई आम्ही आधी खूप आध्यात्मिक होतो आणि आता नाही आहे, आणि याच्या रिव्हर्स सुद्धा स्टोरी आहे की आम्ही आधी आध्यात्मिक नव्हतो, आता आम्ही आध्यात्मिक झालो आहे. पण जळतील पापे जन्मांतरीची एवढं ताकद नामस्मरणामध्ये आहे. अक्षरशः पापांचे पर्वत ना, पर्वताच्या राशी असतात ना पापांच्या, त्या सुद्धा नामस्मरणाने जळू शकतात. मी जास्त बोलणार नाही. तुम्ही माझं जुनं रूप बघितलं असतं ना, म्हणजे माझं जुनं रूप, माझं स्वतःचं जुनं रूप बघितलं असतं ना, रुपालीताई तुम्ही माझ्या ना सावलीला पण उभ्या नसत्या राहिल्या. आणि आजही जर काही एखादी गोष्ट खूप विचित्र सामाजिक घटना जरी घडली तरी सुद्धा मी एवढी पेटून उठते. माझे यजमान ओळखतात मला चांगलं. मी खोटाला कधी खरं म्हणूच शकत नाही. म्हणजे मी असं कधीच म्हणणार नाही की एखादा कीर्तनकार महाराज ज्याला मी मोठं म्हटलं की तो मला 4 कीर्तनं देईल, मी इथून रामराम करेल, कीर्तने मिळावी म्हणून मी खोटं कधीच बोलणार नाही, तुझी वाहवाही मी कधीच करणार नाही. एवढा स्वभाव कट्टर आहे ना, आत्ताही माझा स्वभाव कट्टर आहे. पण मला असं वाटतं तो जुना माझ्यातला जो राकटपणा होता ना, तो आजही चांगल्या ठिकाणी मला वापरता येतोय असं मला वाटतं. आणि जे तुमच्या आयुष्यात आलेलं आहे ना, की मला आता असं वाटतंय किंवा तसं वाटतंय, दादा तुम्ही संपर्कात राहा. मी खरं सांगते तुम्हाला, नामस्मरणाचं तुम्हाला गोडी लागून जाईल. तुम्ही म्हणताय ना शून्यापासून सुरुवात करायची, तो शून्यापासूनच सुरुवात होईल आणि तुमच्या वागणुकीने त्या शून्याच्या आधी 1 लागला जाईल. एवढं लक्षात ठेवा. तो 0 म्हणजे नामस्मरण आहे. ते तुम्ही करत राहा. तो अंक लावायचं काम भगवंत करेल, त्याची तुम्ही काळजी पण करू नका. चालूच आहे. पण कसं माहिती आहे की पूर्वी आपण मागत नव्हतो ना, आता म्हणजे थोडस वेगळं. म्हणजे नामस्मरण हे सकाळी मेडिटेशन चालू असतं, सकाळी 6 ते पावणे 7 वगैरे मेडिटेशन असतं, नामस्मरण चालू असतं, पूजा चालू असतात, सर्व असतात. पण तो जो आनंद पूर्वी मिळायचा, तो आनंद मिळत म्हणजे आपल्यामध्ये काय होतं का की मे बी असं असेल की राग लोभ जे होते की नाही त्याबद्दल माहित नव्हते, आता ते माहित व्हायला लागले, दिसतंय. बरोबर आहे. ते जास्त जाणवत आहे. मे बी या प्रोसेस मध्ये असणार म्हणजे आहे. म्हणजे कसं आहे माहितीये का लक्ष्मण दादा, लहान मुलाला ना स्वतः एकी 1 दुरकी 2 तिरकी 3 काढला ना की त्याला आनंद होतो. तेव्हा त्याला माहिती नसतं 100 पण असतं जगामध्ये. अगदी त्याप्रमाणे इनिशियल स्टेजेसला असल्यावरती आपल्याला असं वाटतं वा मी आज 5 मिनिटं बसलो, 10 मिनिटं बसलो. आणि स्वतःच्याच, तुम्हाला मी खरं सांगते, माझ्या आयुष्यामध्ये ना मी एकूण 3 आत्महत्या बघितलेत. म्हणजे मी फार टोकाचं बोलते हे, पण माझ्या आयुष्यामध्ये मी एकूण 3 आध्यात्मिक लोकांच्या आत्महत्या पाहिलेत. त्यातल्या एका मुलीचं वय तर फक्त 8वीत होती ती मुलगी, आणि माझ्या एवढी निकटची होती ना ती, की ती सतत बोलायची की मला ताई तुझ्यासारखं बनायचं. आणि त्या मुलीची आत्महत्या मी पाहिलेली आहे. आध्यात्मिक लोकांचं ना काय होतं माहिती आहे, स्वतःकडूनच प्रचंड अपेक्षा असतात. ते दुसऱ्या जगाचं सोडा, ते स्वतःलाही माफ करू शकत नाही. तुम्हाला ना मी असं एवढं टोकाचं भूमिका हे करू नका, तुम्ही इमॅजिन करू नका स्वतःबद्दल, पण स्वतःला ना माफ करा आणि एक स्माईल द्या. असं समजा की तुम्ही पूर्वी नव्हताच. अहो क्षणोक्षणी आपण जन्माला येतोय, क्षणोक्षणी आपला जन्म होतोय. तुम्ही कशाला म्हणता की तुम्ही जे लक्ष्मण दादा कोण होते, ते होते नाही आहेत ते आता तुम्ही वेगळे आहात. आत्ता तुमचा जन्म झालाय. जस्ट स्टार्ट विथ इट. स्वतःला क्षमा करा आणि पुढे चला. आणि आमच्यासाठी तुम्ही खूप महान आहात हो. तुम्ही रोज सकाळी ध्यान करता एवढा वेळ. मला सकाळचं कधीच जमत नाही आयुष्यात आतापर्यंत. कधी लग्नाच्या आधी पहाटे बसायची, आता नाही जमत, पूर्वी बसायचे. कसं व्हायचं माहित आहे का की मी कुठे बसलो ना की आपोआप डोळे बंद व्हायचे आणि आपोआप चालूच व्हायचं. म्हणजे त्यासाठी प्रयत्न करावे लागत नव्हते, म्हणजे अजून सुद्धा लागत नाही. पण काय म्हणणं ओढा उभा पिकातलं बरं किती हाका लागलं पर्यंत पिकावरती म्हणतात ना, तुम्हाला कारण कळतंय त्याचं. हा, तुम्हाला कारण कळतंय त्याचं. तुम्ही स्वतःला ना छानपैकी क्षमा करा आणि असंच पाठ थोपटून घ्या स्वतःची की येस यू आर ऑन अ राईट पाथ, यू आर ग्रेट आणि डेफिनेटली यू विल अचीव. नॉट इन दिस बर्थ बट नेक्स्ट बर्थ यू विल. असं एक मनामध्ये स्वतःच्या सांगून ठेवा. सर्वजण ते म्हणतातच. आमच्या ग्रुप मधले कोण करणार तुम्ही काय बोलला, आता जरी म्हणला तरी आमचं सर्व हे होतं, सर्वांना एक्सपिरियन्स होतोय. पण मला तो आनंद हवाय ना, तो फक्त मला मिळत नाही, इतरांना माझ्यामुळे भरपूर आहे. किंवा तुमच्याशी बोलत तरी आम्हाला खूप आनंद येतो, तुम्ही असं केलं तर खूप आनंद येतो. मी विचारतो त्यांना आनंद येतो, मला काय आनंद होत नाही, मी काय आनंद होत नाही. दिस इज द ओनली कन्सेप्ट. म्हणजे मी कुठली सर्व करतो मी, पण हा म्हणजे मी जेव्हा स्वतः आपण अनालिसिस करतो की नाही, तर त्या अनालिसिस मध्ये येणारे हे थोडेसे प्रश्न आहेत. बरोबर. उत्तर याच्यावरती माहित आहे की बाबा नामस्मरण हा त्याच्यावरती एकमेव उपाय आहे. बरोबर आहे. सॉरी भरपूर वेळ घेतला. नाही दादा, काहीच हरकत नाही. आम्हाला तुमचा अनुभव ऐकून छान वाटलं. पण मी एवढंच म्हणेन की स्वतःबरोबर निगेटिव्ह टॉक पण बंद करा की मला अनुभव येत नाही, हे स्वतःला बोलणं पण बंद करा. कधी कुठल्या क्षणी येऊन जाईल तुम्हालाही कळणार नाही ते. आणि डेफिनेटली नंतर जाणवेल तुम्हाला की मी काहीतरी छान पाहिलं, एवढं मात्र कळेल तुम्हाला.
फक्त ना अध्यात्माचं एकच मर्म आहे, जे जाणवलं ना ते कधी कोणाला सांगायचं नसतं. एकदा का साधक अवस्थेत असताना स्वतःचं जे जाणवलं ते सांगितलं ना की समजा तुम्ही संपलात, तुमचा तो अनुभव घेतला काढून सद्गुरूंनी. अजिबात सांगायचं नाही, एकदम शांतपणे अनुभव एन्जॉय करा. सांगितलं अनुभव, त्यामुळे मला वाटतं तो problem येस, तो खूप मोठा प्रॉब्लेम आहे, खूप मोठा. तो साधा सोपा नाही आहे, तो खूप मोठा प्रॉब्लेम आहे. कोण असतं माहितीये का दादा, खरं म्हणजे आत्म्याच्या आणि प्रकृतीच्या मध्ये ना अहम उभा असतो, प्रकृतीपासून निर्माण झालेला. आणि तो अहम, मी प्रत्येक वेळेस अहम अहम का बोलतेय, ह्या अहम मध्ये एवढी ताकद आहे ना, जसं अनंत पर्वतांच्या पापांच्या राशी जसं नामस्मरण जाळू शकतं ना, तसा एक अहम तुमच्या नामस्मरणाच्या राशी जाळू शकतं. एवढं लक्षात ठेवा, एका अहम मध्ये एवढी ताकद आहे. आणि जिथे आपण जिथे अनुभव बोलतो ना, तिथे आपण आपला अनुभव सांगतो, मीचा अनुभव सांगतो. म्हणून अनुभव सांगू नये, कधीच सांगू नये अनुभव. एकदम शांततेत. आणि तुम्हाला सांगू, तुम्ही अनुभव सांगायची गरजच नाहीये, तुमच्या आजूबाजूला येणाऱ्या लोकांना तो जाणवेल. तुम्ही एकच रिॲक्शन देऊ शकता, येस, एक छानशी स्माईल, त्याच्या पलीकडे काहीच नाही. तो प्रत्येक क्षणी जाणवतो, प्रत्येक क्षणी मी बाहेर आलो की जाणवतो की अरे तुमच्यामुळे आमचं असं असं होतं. मी बस. सांगत नाही, पण म्हणजे it is part and parcel of- नाही, आता तुम्ही शेअर केलं त्याच्याबद्दल नाही बोलत आहे मी, पण अनुभव, जे छोटे छोटे अनुभव असतात ते अनुभव आपण कधीच सांगू नये साधक असताना. मग सिद्ध झाल्यानंतर लोकांच्या गायडन्ससाठी नक्कीच सांगू शकता, मग काही हरकत नाही. येस, धन्यवाद दादा, तुमच्या अनुभवावरून आम्हाला शिकायला मिळालं. हा रुपाली ताई बोला. हॅलो ताई, हा बोला, बोलताय का ते? बोला ना, बोला. तुम्ही म्हटलं ना आता की स्वतःला माफ करणं, पण स्वतःला पण माफ करणं फार कठीण जातं ताई खूप वेळा. काय होतं, तो आपण आता आध्यात्मिक कडे वळलोय आपण, मग आपण काय म्हणतो की समोरच्याला माफ करत जायचं, सगळ्यांना आपल्यासाठी माफ करत जायचं. पण मग आपण ज्यावेळेस समोरच्याला माफ करतो, एखाद्याची चुकी असते असं आपल्याला कळतं, आपण त्याला माफ करतो, पण मग तो चुकीचा नाहीये, मग आपण चुकीचं आहे असं कधीतरी मनाला वाटतं. मग मला स्वतःलाच ते गिल्टी होतं आणि मग स्वतःलाच माफ करणं खूप कठीण जातं. मग त्या व्यक्तीसाठी काहीतरी करायचं. छोटासा उपाय देते तुम्हाला. ज्या व्यक्तीचा आपल्याला राग आला होता आणि आपल्याला वाटलं की आपल्यामुळे त्याचं नुकसान झालंय ना, त्या व्यक्तीसाठी काहीतरी करायचं. त्याच्यामुळे काही भरून निघत नाही, पण आपल्या मनाला थोडं समाधान मिळतं. एवढं करून बघा तुम्ही. हा छोटासा एक उपाय असू शकतो, आपण हे करू शकतो. आलं का लक्षात ताई? हो, आलं ना. स्वतःला माफ करणं पण खरंच खूप कठीण. नाही, नका करू. हा, स्वतःला माफ करणं अत्यंत कठीण आहे. आणि माफ सुद्धा नका करू. हे म्हणतात ना, ह्या ज्या भावनांच्या गाठी असतात ना, याच आपल्यामध्ये बसलेल्या असतात. तुम्ही ध्यान करत असताना ना, त्या हळूहळू विरघळून जातील. पण एखाद्या व्यक्तीसाठी, उदाहरणार्थ तुमच्या मुलाला तुम्ही बेदम मार दिला, आज त्याने काहीतरी चुकीचं केलं आणि त्याला बेदम मार दिला. मला सध्या माझ्या आयुष्यात हेच घडतं. मुलाला बेदम मार दिला म्हणून मनामध्ये गिल्ट येते. मग मी त्याच्यासाठी काहीतरी इतकं छान करण्याचा प्रयत्न करते, त्याच्या आवडीचं करते, त्या डायनासोरचा मूवी दाखवते, हे करते, ते करते, खाऊ देते, थोडंसं तरी मनाला बरं वाटतं आणि परत हे करणार नाही. माफ केलं ना की मग आपण परत ते करायला मोकळे होतो. म्हणून देवाने ती दिलेली रचना आहे आपल्यामध्ये की माफ नको करूस, परत तसं वागू नको स्वतः. हे स्वतःला आपण शिकवलं पाहिजे. आणि होणार. जे म्हणता ना तुम्ही बोला. नामस्मरण, तर ते बरोबर आपल्याला ज्यावेळेस राग येतो ना, त्याच वेळेस विसर पडतो. हा, तसंच आहे ते. अवघड. मी तुम्हाला हे पुस्तकातलं सांगतच नाहीये, कुठल्याच पुस्तकात हे लिहिलेलं नाही की राग आल्यावर नामस्मरण आठवत नाही. मी माझाच अनुभव सांगितलाय तुम्हाला. प्रयत्न करतो आता बऱ्याच वेळेस, म्हणजे आपण ताईंनी सांगितलंय ना की नाही, आपण राग आवरायचं, नामस्मरण करायचं, शांत होतो, तर तो आठवायचा, सेशन आठवायचा प्रयत्न केला की मग येतं. पण नाही होतं. म्हणून तर ना आपण गोष्टी स्वरूपाने ना मनामध्ये हे विचार ठसवत असतो. नुसतं ऐकायचं नाहीये, ते ठसवायचेत विचार मनामध्ये. आपण ठसवण्याचा प्रयत्न करतो. आणि मला सुद्धा खूप चेंज जाणवतो, छान वाटतं. म्हणजे सगळ्याच गोष्टींमध्ये फरक पडलाय. जसा म्हणतोय ना तो हिरवा चष्मा, खरंच चष्मा हळूहळू हिरवा व्हायला लागलेला आहे. लेट्स एन्जॉय दिस प्रोसेस. याच्यामध्ये खूप मजा आहे, गंमाडी गंमत आहे. आपण ती मजा घेतली पाहिजे, आपण ती गंमत घेतली पाहिजे, स्वतःमध्ये बदल केले पाहिजे, तर मजा आहे. दुसऱ्यांना बदलवण्यासाठी काही नाहीये, स्वतःला बदलवण्यासाठी सगळ्या गोष्टी आहेत. येस ताई बोला. हा बोला ना ताई.
तुम्ही म्यूट वरती आहात. हा बोला. मी ना यापूर्वी म्हणजे आता माझं जसं तुम्ही बोललात ना, तुम्ही पहिल्यासाठी मी पूर्वी अशीच होती, एकदम प्रचंड राग येणारी, कोणी बोललं ना अरेला अगदी कार्य करणारी, आणि जरी कोणी समोर असेल तर त्याला चोप देणारी पण होती. पण आता हे त्याला शांत केलं. पण तेव्हापासून मी एक स्वतःला सवय लावली की काय, आम्हाला आमचे गुरुजी नेहमी म्हणतात, तुम चाहे किधर भी हो मैं तुम्हें हजारों आंखों से देख रहा, म्हणजे किंवा ईश्वर आपको हजारों आंखों से देख रहा है. मग हे कळाल्यानंतर मला एक गोष्ट कळाली, देव आपण कुठेही असलो काही करत असलो तो आपल्याला 100,000 डोळ्यांनी पाहतोय. किंवा ते लास्ट गुरु बाजे तो भी साहिब सुनताय, तर आपल्या सगळ्या गोष्टी त्यांना करतात. मग मी असं एक स्वतःला सवय लावली, असं मग राहता राहताच ती ऑटोमॅटिकली सवय लागली. आपल्याला जांभई आली, आपल्याला शिंक आली, आपल्याला खोकला जरी आला तरी आपण बोलतो ना सॉरी, तर ते सॉरी बोलण्याच्या ऐवजी मी जय श्रीराम किंवा असं बोलण्याची सवय लागली. मग विचार करते की वा हे मूर्खा श्रीराम असं बोलायची मी थोडीशी सवय लावली. जरी आपल्याला राग आलेला ना समोरच्या, आलं लक्षात. माइंड म्हणतो ना अरे गधड्या तुला समजत नाही का, हे पुढचं आधी बोलण्याआधी गधड्या बोलून झाल्यानंतर माझ्या माइंड मध्ये जय श्रीराम हे सवय लागली, कारण एक्सपेक्टेड. बरोबर आहे. तुमचा आवाज गेला ताई, पण ताईंनी छान उपाय आपल्याला सांगितला की आपण काय करू शकतो की जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, जसं तुकाराम महाराज म्हणतात, जसं जिथे जाईल तिकडे माझा भगवंत मला बघतोय, असा जर आपण भाव ठेवला ना तरी सुद्धा आपल्यामध्ये बराचसा फरक पडेल. वी कॅन इमॅजिन दॅट. आपण तो एक उपाय नक्कीच करू शकतो. आणखीन ताई तुमचा आवाज गेला मध्ये. हा 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 नाही मी अचानक डिस्कनेक्ट झाले होते. अच्छा ओके ओके. आपल्याला आपल्याला कळतं, लाज वाटते की नाही आपण वी आर इन अ रॉंग वे, कारण लोक आपल्याला वेगळ्या नजरेने पाहतात. तेव्हा मग काय करायचं, जसं म्हटलं ना की स्वतःला आपण कधी कमजोर नाही समजायचं किंवा स्वतःला कमीपणा नाही आणायचा. बरोबर आपण काहीतरी चांगलं व्यक्तित्व आहोत, बरोबर. समाजासाठी ना एक आयडल आहोत असं स्वतःला जरी समजलं ना तरी आपलं कोणी हे घेऊन राखेल. बरोबर. असा एक उपाय होऊ शकतो. आणि सगळ्यांना जे काही अनुभव वगैरे असं काही येत असेल ना, तर म्हणजे असं काही बोलावंसं वाटत असेल ना तर तुम्ही ग्रुपवरती सुद्धा लिहू शकता. जर नसेल जमत तर मला पर्सनलला मेसेज टाका, आपण त्याच्यावरती नक्की डिस्कस करत जाऊ. ह्या सगळ्या गोष्टी खूप काही शिकवणाऱ्या आहेत. आणि संतांचे संगती मनोमार्ग गती, तर इथे आपल्या सगळ्यांना आपण जेवढा वेळ इथे बसलेलो असतो ना आपली मनस्थिती संतरूपी झालेली असते, कारण ती सत्याकडे लागलेली असते, ती सतकडे लागलेली असते. म्हणून आपण संत या क्षणांमध्ये झालेलो असतो. तर आपण सगळ्यांनी एकमेकांच्या साथीने पुढे जाऊया. झालेली सेवा माऊलींच्या चरणी वारकऱ्यांच्या चरणी समर्पित करते आणि सेवेला इथेच पूर्णविराम देते. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. आकल्पायुष्य भावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कोणे काळी ही संत मंडळी सुखी असो.